चॅप्टर नंबर 5 लाईफ प्रोसेसेस. तुमचा जो सायन्सचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये बायोलॉजीचे जे चॅप्टर आहेत ते बोर्डाला 25 मार्काला आहेत. त्यापैकी लाईफ प्रोसेसेस हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला 9 मार्क्सला आहे. तर बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण हा चॅप्टर बघणार आहोत. हाऊ डू वी टेल द डिफरन्स बिटवीन व्हॉट इज अलाइव्ह अँड व्हॉट इज नॉट अलाइव्ह. आपण हा डिफरन्स कसा शोधू शकतो की एखादा अलाइव्ह आहे किंवा नाही. इफ वी सी अ डॉग रनिंग or a cow chewing cud or a man shouting loudly on the street, we know that these are living beings. जर आपण असं पाहिलं की एखादा कुत्रा पळतोय किंवा एखादी व्यक्ती रस्त्यावर जोरजोरानं ओरडते तर आपल्या लक्षात येतं की हे जिवंत आहेत, लिव्हिंग बिंग्स आहेत. What if the dog or the cow or the man were asleep? We should still think that they were alive, but how did we know that? We see them breathing and we know that they are alive. आता काय होतं, जर एखादा कुत्रा किंवा काऊ किंवा एखादा मॅन जर झोपला असेल तर ते जिवंत आहेत हे आपल्याला कसं कळतं की आपल्याला समजतं की ते ब्रीथ करतायत. व्हॉट अबाउट प्लांट्स? मग आपण प्लांट बद्दल कसं सांगू शकतो की हे जिवंत आहेत? हाऊ डू वी नो दॅट दे आर अलाइव्ह? वी सी देम ग्रीन, सम ऑफ अस विल से. काही जण म्हणतील की ते ग्रीन आहेत. म्हणजे प्लांटचे जर लिव्ज ग्रीन असतील तर आपण समजून जातो की हे प्लांट जिवंत आहे. बट व्हॉट अबाउट प्लांट्स दॅट हॅव लिव्ज ऑफ कलरलेस अदर दॅन द ग्रीन? पण असे बरेच प्लांट आहेत की त्यांचे लिव्ह जे आहेत ते कलरलेस असतात. दे ग्रो ओव्हर टाइम सो वी नो दॅट दे आर अलाइव्ह, सम विल से. काही जण काय म्हणतील की प्लांट्स हे वाढत राहतात, त्यांची वाढ थांबत नाही. मग त्यावरून पण असं समजू शकतो की प्लांटच्या ग्रोथवरून की प्लांट लिव्हिंग आहे, ते डेड नाही किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स नाही. In other words, we tend to think some of sort movement, either growth related or not, as common evidence of being alive. म्हणजे आपण कशावरून समजू शकतो की मुवमेंट, हालचालीवरून. म्हणजे जसं आपण एक उदाहरण पाहिलं इथं की एखादा मनुष्य जर रस्त्यावर ओरडत असेल म्हणजे त्याची मुवमेंट होते, त्याच्यावरून आपण समजू शकतो की ती व्यक्ती जिवंत आहे. किंवा ग्रोथ रिलेटेड म्हणजे जसं प्लांटमध्ये प्लांटची ग्रोथ होते म्हणजे प्लांट काय आहे, जिवंत आहे. पण फक्त एवढीच गोष्ट किंवा एवढाच कॉमन इव्हिडन्स पुरेसा आहे का? बट अ प्लांट दॅट इज नॉट विजिबली ग्रोईंग इज स्टील अलाइव्ह. पण काही प्लांट असे असतात की ते विजिबली आपल्याला त्यांची ग्रोथ अशी दिसत नाही तरी पण ते अलाइव्ह असतात. अँड सम ॲनिमल्स कॅन ब्रीथ विदाऊट विजिबल मुवमेंट. आणि असे बरेच ॲनिमल आहेत की ते विदाऊट मुवमेंट ब्रीथ करतात. म्हणजे आपल्याला दिसून येत नाही, त्यांची मुवमेंट जी असते ब्रीथची ती विजिबल नसते. सो युझिंग विजिबल मुवमेंट ॲज द डिफायनिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ इज नॉट इनफ. म्हणजे आपण फक्त याच्यावरून नाही ठरवू शकत की एखादा ॲनिमल ब्रीथ करताना त्याची मुवमेंट दिसते किंवा बोलताना चालताना त्याची मुवमेंट दिसते. तर मुवमेंटवरून आपण ही फक्त लिव्हिंग थिंग्सची कॅरेक्टरिस्टिक आहे हे आपण कन्फर्म करू शकत नाही किंवा एवढंच पुरेसं नाही. Movements over very small scales will be invisible to the naked eye. Movements of molecules. म्हणजे इथे एक उदाहरण दिलेलं आहे की मॉलिक्युल्समध्ये मुवमेंट होती पण आपल्याला ते नेकेड आईजने दिसतच नाही कारण की आपल्याला त्यासाठी मायक्रोस्कोपची गरज असते. इज दिस इनविजिबल मॉलिक्युलर मुवमेंट नेसेसरी फॉर लाईफ? मग अशा इनविजिबल मॉलिक्युलर मुवमेंट ज्या लाईफसाठी नेसेसरी असतात का? इफ वी आस्क दिस क्वेश्चन टू प्रोफेशनल बायोलॉजिस्ट दे विल से येस. जर हाच प्रश्न आपण एखाद्या प्रोफेशनल बायोलॉजिस्ट यांना विचारला तर ते काय म्हणणार आहेत? हो, की इनविजिबल मॉलिक्युलर मुवमेंट ह्या नेसेसरी असतात लाईफसाठी.
इन फॅक्ट व्हायरसेस डू नॉट शो एनी मॉलिक्युलर मुवमेंट इन देम. पण आपण जर व्हायरसचं उदाहरण बघितलं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मॉलिक्युलर मुवमेंट दिसत नाही. कुठपर्यंत दिसत नाही? अंटिल दे इन्फेक्ट सम सेल. एखाद्या सेलला जोपर्यंत ते इन्फेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला व्हायरसमध्ये मॉलिक्युलर मुवमेंट दिसत नाही. And that is partially why there is a controversy about whether they are truly alive or not. त्याच्यामुळेच आपल्याला अजूनही कन्फर्म झालेलं नाही की व्हायरसेस ट्रूली अलाइव्ह ऑर नॉट. वाय आर मॉलिक्युलर मुवमेंट्स नीडेड फॉर लाईफ. आता लाईफसाठी मॉलिक्युलर मुवमेंट्स का गरजेचे आहेत? We have seen in earlier classes that living organisms are well organized structures. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना एक वेल ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर आहे. They can have tissues. Tissues have cells. Cells have smaller components in them. आता जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये काय आहेत? टिश्यूज आहेत. टिश्यू कशापासून तयार झालेत? सेलपासून तयार झालेले आहेत. आणि सेल्समध्ये काय आहे? स्मॉलर कॉम्पोनंट्स. म्हणजे सेल्स मध्ये जे कॉम्पोनंट्स असतात, सेल ऑर्गॅनेलिज वगैरे, सायटोप्लाझम एक्सेट्रा ते, अँड सो ऑन. अशा प्रकारे बिकॉज ऑफ द इफेक्ट्स ऑफ द एन्व्हायरमेंट दिस organized ordered nature of living structures is very likely to keep breaking down over time. आता हे जे एन्व्हायरमेंटचे जे इफेक्ट्स असतात त्याच्यामुळे काय होतं? ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर जे असतं लिव्हिंग थिंगचं ते बऱ्याच वेळेला काय होतं? ब्रेकडाऊन होतं ओव्हर टाईम, म्हणजे वेळेनुसार. इफ ऑर्डर ब्रेक्स डाऊन द ऑर्गॅनिझम विल नो लॉंगर बी अलाइव्ह. आणि जर अशा पद्धतीनं ते जर असंच ब्रेकडाऊन होत राहिलं तर ऑर्गॅनिझम जास्त काळ टिकू शकणार नाहीत. सो लिव्हिंग क्रिएचर्स मस्ट कीप रिपेअरिंग अँड मेंटेनिंग देअर स्ट्रक्चर. त्याच्यामुळे बॉडीमध्ये एक सिस्टीम असतील किंवा लिव्हिंग थिंग्समध्ये एक सिस्टीम आहे ती काय आहे? रिपेअरिंग अँड मेंटेनिंग. म्हणजे बॉडी स्ट्रक्चर रिपेअर करायचं आणि मेंटेन ठेवायचं. सिन्स ऑल दीज स्ट्रक्चर्स आर मेड अप ऑफ मॉलिक्युल्स. आणि रिपेअर करण्यासाठी आणि मेंटेन ठेवण्यासाठी हे जे स्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे बॉडीमध्ये ते कशापासून तयार झालेलं आहे? मॉलिक्युल्स पासून तयार झालेलं आहे. दे मस्ट मूव्ह मॉलिक्युल्स अराउंड ऑल द टाइम. आणि मॉलिक्युल्स कसे ऑल द टाइम अराउंड करत असतात बॉडीमध्ये प्रत्येक वेळेला. व्हॉट आर द मेंटेनन्स प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मेंटेनन्स प्रोसेसेस कोणत्या कोणत्या आहेत त्या दिलेल्या आहेत खाली. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ज्या महत्त्वाच्या प्रोसेसेस दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक आहे न्यूट्रिशन, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन, एक्सक्रीशन, अशा पद्धतीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला बुकमध्ये डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. व्हॉट आर लाईफ प्रोसेसेस. आता लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? द मेंटेन फंक्शन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मस्ट गो ऑन इवन वेन दे आर नॉट डुईंग एनिथिंग पर्टिक्युलर. आता ज्यावेळी ऑर्गॅनिझम एखादं काम करत नसतो, म्हणजे तो एखाद्या वेळेला काहीच करत नसतो, त्यावेळी सुद्धा त्याच्यामध्ये मेंटेनन्सचं फंक्शन सुरू असतं बॉडीमध्ये. मस्ट गो ऑन म्हणजे मेंटेनन्सचं फंक्शन सुरूच राहिलेलं असतं त्या लिव्हिंग थिंगच्या किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जेव्हा तो काही करत नसतो तेव्हा सुद्धा. इवन वेन वी आर जस्ट सिटिंग इन क्लास, म्हणजे जेव्हा क्लासमध्ये फक्त बसलेलं असतं. इवन इफ वी आर जस्ट स्लीप, जेव्हा झोपलेलं असतं. दिस मेंटेन जॉब हॅज टू गो ऑन, तेव्हा हा मेंटेनन्सचा जॉब बॉडीमध्ये जो आहे जो मॉलिक्युलर लेवलला होतो तो सुरूच असतो. द प्रोसेस विच टुगेदर परफॉर्म दिस मेंटेनन्स जॉब आर लाईफ प्रोसेसेस. आता लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? हा जो मेंटेनन्सचा जॉब आहे त्याची जी प्रोसेस आहे ती सुरूच असते, त्याला काय म्हणायचं आहे? लाईफ प्रोसेसेस. Since these maintenance processes are needed to prevent damage and breakdown, energy is needed for them. आता याच्यामध्ये काय केलं जातं? टू प्रिव्हेंट डॅमेज. डॅमेजला प्रिव्हेंट केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं. पुन्हा त्याच्यासाठी कशाची गरज असते? एनर्जीची गरज असते. दिस एनर्जी कम्स फ्रॉम आउटसाइड द बॉडी ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम. आता एनर्जी जी आहे हे ऑर्गॅनिझम कुठून मिळवतात? आउटसाइड द बॉडी.
So there must be a process to transform a source of energy from outside the body of organism. त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोसेस आहेत की जे एनर्जी सोर्स आहेत, जे बॉडीच्या आउटसाइड बॉडीच्या ऑर्गॅनिझमच्या आउटसाइड बॉडीला म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे एनर्जी सोर्स आहेत ते ऑर्गॅनिझमकडे ट्रान्सफर करण्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. विच वी कॉल फूड, की ज्याला आपण काय म्हणतो फूड. म्हणजे फूड खाल्लं की काय मिळते, एनर्जी मिळते. टू द इनसाइड अ प्रोसेस वी कॉमनली कॉल्ड न्यूट्रिशन. तर ह्या प्रोसेसला आपण कॉमनली काय म्हणतो, न्यूट्रिशन. ह्याच्यामधून काय होतं, आपल्याला एनर्जी मिळते. इफ द बॉडी साईज ऑफ ऑर्गॅनिझम इज टू ग्रो, ॲडिशनल रॉ मटेरियल विल ऑल्सो बी नीडेड फ्रॉम आउटसाइड. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीची साईज जास्त असेल किंवा मोठी अजून होत असेल तर त्याच्यासाठी कशाची गरज असते, रॉ मटेरियलची सुद्धा गरज असते. Since life on Earth depends on carbon-based molecules, most of these food sources are also carbon-based. आता कार्बन बेस्ड मॉलिक्युल्स इम्पॉर्टंट आहेत कारण की जास्त करून फूड सोर्स त्याच्यामध्ये काय, कार्बन्स किंवा कार्बन बेस्ड मॉलिक्युल्स. डिपेंडिंग ऑन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ दीज कार्बन सोर्सेस, डिफरंट ऑर्गॅनिझम्स कॅन देन यूज डिफरंट काइंड्स ऑफ न्यूट्रिशन प्रोसेस. आता ज्या पद्धतीचा कार्बन बेस्ड म्हणजे मॉलिक्युल असेल त्याच पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे न्यूट्रिशनल प्रोसेसेस ऑर्गॅनिझममध्ये आहेत. द आउटसाइड सोर्सेस ऑफ एनर्जी कुड बी क्वाईट व्हॅरिड. आउटसाइड एनर्जी आहे एन्व्हायरमेंटमधले म्हणजे जे एनर्जीचे सोर्सेस आहेत वेगवेगळे, फॉर एक्झाम्पल फूड, रॉ मटेरियल, हे वेगवेगळे प्रकारचे आहेत. व्हॅरिड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अकॉर्डिंग टू ऑर्गॅनिझम. सिन्स द एन्व्हायरमेंट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्स, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमच्या कंट्रोलमध्ये एन्व्हायरमेंट नाही. These sources of energy therefore need to be broken down or built up in the body and must be finally converted to a uniform source of energy that can be used for the various molecular movements needed for maintaining living structures as well as the kind of the molecules the body need to grow. आता एन्व्हायरमेंटमध्ये जे फूड मटेरियल आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहे, मग ते बॉडीमध्ये घेतलं जातं ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून आणि त्याला काय केलं जातं, ब्रोकन डाऊन केलं जातं आणि त्याच्यापासून जे एनर्जी एक युनिफॉर्म एनर्जी सोर्स तयार केला जातो आणि तो एनर्जी सोर्स जो काय आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या मॉलिक्युल मुवमेंटसाठी यूज केला जातो. म्हणजे ती एनर्जी यूज केली जाते मेंटेनन्ससाठी यूज केली जाते किंवा मॉलिक्युलर मुवमेंटसाठी यूज केली जाते. For this, a series of chemical reaction in the body are necessary. मग ह्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन असतात. फॉर एक्झाम्पल ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग रिॲक्शन्स आर सम ऑफ द मोस्ट कॉमन केमिकल मीन्स टू ब्रेकिंग डाऊन मॉलिक्युल्स. आता ऑक्सिडायझिंग रिडक्सिंग रिॲक्शन म्हणजे काय, ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन केलं जातं. फॉर दिस मेनी ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन सोर्स्ड फ्रॉम आउटसाइड द बॉडी. बरेच ऑर्गॅनिझम असे आहेत की ऑक्सिजन हा सोर्स आउटसाइड बॉडी म्हणजे बॉडीच्या बाहेरून घेऊन वापरतात. द प्रोसेस ऑफ अक्वायरिंग ऑक्सिजन फ्रॉम आउटसाइड द बॉडी अँड टू यूज इट इन द प्रोसेस ऑफ ब्रेकडाऊन ऑफ फूड सोर्सेस फॉर सेल्युलर नीड्स इज व्हॉट वी कॉल रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन म्हणजे काय, आउटसाइड बॉडी काय करते, आउटसाइडून ऑक्सिजन घेते आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो, ब्रेकडाऊन ऑफ फूड सोर्सेस. आणि सेल्युलरमध्ये ही जी रिॲक्शन होते किंवा प्रक्रिया घडते त्याला काय म्हणलं जातं, रेस्पिरेशन. इन द केस ऑफ सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स नो स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर टेकिंग इन फूड, exchange of gases or removal of wastage may be needed because the entire surface of the organism is in contact with environment. आता इथं वरच्या पॅरेग्राफमध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या म्हणजे दोन लाईफ प्रोसेस थोडक्यात बघितल्या, एक न्यूट्रिशन आणि दुसरी आहे ती रेस्पिरेशन. आता इथं काय सांगितलंय की जे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स असतात
त्यांच्यामध्ये जी रिमूव्हल ऑफ वेस्टेज ही जी प्रोसेस होते ती काय होते, सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं की त्यांचा जो बॉडी पार्ट आहे हा एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की तिथं डिफ्युजन होऊन काय काय होतं की वेस्ट मटेरियल बाहेर टाकलं जातं. But what happens when the body size of the organism increases and the body design becomes more complex? पण सिंगल सेलच्या ऑर्गॅनिझममध्ये हे पॉसिबल आहे. पण मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील ज्यांची बॉडी डिझाईन कॉम्प्लेक्स आहे, मोठी आहे, अशा ऑर्गॅनिझममध्ये काय होत असेल? In multicellular organisms, all the cells may not be in direct contact with the surrounding environment. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये हे शक्यच नाहीये की प्रत्येक सेल जी आहे ते एन्व्हायरमेंटच्या सराउंडिंग मध्ये किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकते. Thus simple diffusion will not meet the requirement all the cells. तसेच सिंपल डिफ्युजनच्या थ्रू प्रत्येक सेलला म्हणजे हे शक्य होत नाही. म्हणजे ही जी प्रोसेस आहे डिफ्युजनची जी आपण अमिबामध्ये पाहतो, अमिबा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये हे शक्य नाही. We have seen previously how in multicellular organisms various body parts have specialized in the functions they perform. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं की एक स्पेशलाइज्ड ऑर्गन्स असतात. फॉर एक्झाम्पल जसे लंग्स असेल, हार्ट असेल, किडनी एक्सेट्रा, आणि त्यांचे प्रत्येकाचे पर्टिक्युलर फंक्शन्स असतात. ते ऑर्गन्स त्यांचे तेच फंक्शन्स परफॉर्म करत असतात. We are familiar with the idea of these specialized tissues and with their organization in the body of the organism. प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये एक टिश्यूज असतात, म्हणजे सेम फंक्शन कॅरी करणाऱ्या सेलचा ग्रुप, आणि त्या प्रत्येक टिश्यू पासून जो ऑर्गन तयार होतो त्याच्या ऑर्गनायझेशन मध्ये ती बॉडी प्रत्येक ऑर्गन सेम फंक्शन कॅरी करत असते. It is therefore not surprising that the uptake of food and oxygen will also be the function of specialized tissues. त्यामुळे फूड अपटेक म्हणजे फूड घेणे, ऑक्सिजन घेणे हे पण एक प्रकारचं स्पेशलाइज्ड टिश्यूज काम करतात, हे फंक्शन कॅरी करतात. However, this poses a problem since the food and oxygen are now taken up at one place in the body of the organisms while all parts of the body needed them. मग असं होऊ शकत नाही की एकाच पार्ट मधून पूर्ण फंक्शन कॅरी केलं जाईल. कॅरी करू शकतो, फक्त काय होणार आहे की all parts of the body needed them. This situation creates a need for a transportation system for carrying food and oxygen from one place to another in the body. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये काय होणार, वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असणार, आणि मग हे जे फूड आहे आणि हे ऑक्सिजन जो आहे हा पूर्ण बॉडीमध्ये प्रत्येक ऑर्गनला कॅरी करावा लागणार किंवा वन प्लेस टू अनदर प्लेस ट्रान्सफर करावा लागणार. तर त्याच्यासाठी जी सिस्टीम आहे त्याला काय म्हणणार आहे, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. म्हणजे न्यूट्रिशन झालं, एक्सक्रीशन झालं, रेस्पिरेशन झालं आणि ट्रान्सपोर्टेशनची ही सिस्टीम. तर ह्या ज्या काय आहेत ते काय आहे, लाईफ प्रोसेसेस आहेत. When chemical reactions use the carbon sources and the oxygen for energy generation. आता केमिकल रिॲक्शन मध्ये कार्बन सोर्सेस आणि ऑक्सिजन हा एनर्जी जनरेशन साठी, एनर्जी क्रिएशन साठी वापरला जातो. दे क्रिएट बाय प्रोडक्ट, त्यासोबत एक बाय प्रोडक्ट पण तयार होतात. दॅट आर नॉट ओनली युजलेस फॉर द सेल्स ऑफ द बॉडी बट कुड इवन बी हार्मफुल. मग ते फक्त बॉडीसाठी युजलेसच आहेत असं नाही, पण ते बॉडीमध्ये जर तसेच राहिले तर ते बॉडीसाठी काय हार्मफुल सुद्धा आहेत. These waste byproducts are therefore needed be removed from the body. त्यामुळे असे वेस्ट जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते रिमूव्ह केलेच पाहिजेत. अँड डिस्कार्डेड आउटसाइड बाय अ प्रोसेस कॉल्ड एक्सक्रिशन. आणि जे हे वेस्ट प्रोडक्ट आहेत जे बॉडीच्या बाहेर टाकले जातात त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे, एक्सक्रिशन. मग ह्याच्यामध्ये पुन्हा आणि तोच रूल की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एक्सक्रिशनची प्रोसेस जी आहे ती युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सारखी शक्य नाही. ह्याच्यामध्ये अ स्पेशलाइज्ड टिश्यूज फॉर एक्सक्रिशन विल बी डेव्हलप्ड.
की एक स्पेशलाइज्ड टिश्यू जे आहेत ते मल्टीसेल्युलर बॉडीमध्ये डेव्हलप झालेले असतात, which means that the transportation system will need to transport waste away from cells to the excretory tissues. मग या ठिकाणी परत आपल्याला ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा म्हणजे बॉडीला हेल्प घ्यावी लागते आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं की वेस्ट मटेरियल जे आहेत ते एक्सक्रिटरी टिश्यू पर्यंत ट्रान्सपोर्ट केले जातात. तर ह्या ज्या लाईफ प्रोसेस मधल्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जे आहे न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन अँड एक्सक्रिशन. तर ह्या चारही प्रोसेस तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. तर फर्स्ट प्रोसेस कोणती आहे? न्यूट्रिशन. When we walk or ride a bicycle, we are using up energy even when we are not doing any apparent activity. Energy is needed to maintain a state of order in our body. आता आपण बघितलं, आपण जर वॉकिंग करत असेल, बायसिकल चालवत असेल तर आपल्याला एनर्जीची गरज आहे. पण आपण काही काम करत नसेल, ऍक्टिव्हिटी करत नसू तरी सुद्धा मेंटेनन्ससाठी, रिपेअरिंगसाठी आपल्या बॉडीसाठी एनर्जीची गरज आहे. वी ऑल्सो नीड मटेरियल्स फ्रॉम आउटसाइड इन ऑर्डर टू ग्रो. आणि त्यासाठी आपल्याला मटेरियलची सुद्धा गरज आहे. टू ग्रो, डेव्हलप अँड सिंथेसाइज प्रोटीन अँड अदर सबस्टन्सेस नीडेड इन द बॉडी. म्हणजे बॉडीसाठी जे प्रोटीन गरजेचं आहे, बाकीचे जे सबस्टन्स गरजेचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याला रॉ मटेरियल गरजेचं आहे. दिस सोर्स ऑफ एनर्जी अँड मटेरियल्स इज द फूड वी ईट. तर आता आपल्याला जी एनर्जी मिळते तर त्या एनर्जीचा सोर्स आउटसाइडचा कोणता सोर्स आहे? तो आहे जे आपण खातो ते फूड. हाऊ डू लिव्हिंग थिंग्स गेट देअर फूड? आता लिव्हिंग थिंग्सला त्यांचं फूड कशा पद्धतीने मिळतं? द जनरल रिक्वायरमेंट फॉर एनर्जी अँड मटेरियल्स इज कॉमन इन ऑल ऑर्गॅनिझम्स. आता प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये एनर्जी अँड मटेरियलसाठी ही कॉमन रिक्वायरमेंट आहे. बट इट फुलफिल्ड इन डिफरंट वेज. हे वेगवेगळ्या पद्धतीने फुलफिल होते. सम ऑर्गॅनिझम्स यूज सिम्पल फूड मटेरियल ऑब्टेन्ड फ्रॉम इनऑर्गॅनिक सोर्सेस इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. आता काही ऑर्गॅनिझम्स काय करतात? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचा यूज करतात. दीज ऑर्गॅनिझम्स द ॲटोट्रॉप्स. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचा वापर करतात त्याला त्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो? ॲटोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स म्हणजे जे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करतात. इन्क्लूड ग्रीन प्लांट्स. तर ह्याच्यामध्ये काय येतं? ग्रीन प्लांट अँड सम बॅक्टेरिया. अदर ऑर्गॅनिझम्स युटिलाइज कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस. आणि काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत की जे कॉम्प्लेक्स सबस्टन्सचा यूज करतात. द कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस हॅव टू बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर वन्स. म्हणजे काय केलं जातं की जे कॉम्प्लेक्स सबस्टन्स म्हणजेच आपण ह्युमनचं एक्झाम्पल आहे ते फूड खाल्ल्यानंतर त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं सिम्पल मॅनरमध्ये. दे कॅन बी यूज्ड फॉर द अपकीप अँड ग्रोथ टू द बॉडी. टू अचीव दिस ऑर्गॅनिझम यूज बायोकॅटलिस्ट. आणि ह्याच्यासाठी एक बायोकॅटलिस्टचा यूज केला जातो, त्याला काय म्हणतात? एन्झाईम्स. म्हणजे एन्झाईम्सच्या थ्रू जे कॉम्प्लेक्स सबस्टन्स आहे त्याचं सिम्पलर वन्समध्ये कन्व्हर्जन केलं जातं. Thus the heterotrophs survival depends directly or indirectly on heterotrophs. अशा पद्धतीने जे हेटेरोट्रॉप्स असतात म्हणजे जे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करू शकत नाही ते कोणावर डिपेंड असतात? हेटेरोट्रॉप्सवरती. हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड्स ॲनिमल्स अँड फंजाय. आता हेटेरोट्रॉपमध्ये सुद्धा काय येतात? ॲनिमल्स येतात आणि फंजाय येतात. नेक्स्ट, ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. Carbon and energy requirements of the autotrophic organisms are fulfilled by photosynthesis. आता आपल्याला माहिती आहे प्लांटमध्ये काय होतं? प्लांट हे काय आहेत? ॲटोट्रॉफिक आहेत. ॲटोट्रॉफिक म्हणजे स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करतात. आणि ते कशाच्या थ्रू तयार करतात? प्रोसेस फोटोसिंथेसिस. त्यासाठी त्यांना कशाची गरज असते? कार्बन. म्हणजे जो हवेतून कार्बन डायऑक्साईड प्लांट्स घेतात. It is the process by which autotrophs take in substances from the outside and convert them into the stored forms of the energy. This material is taken in the form of carbon dioxide and water. तर प्लांट काय करतात? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर घेतात
आणि त्याच्यापासून विच इज कन्व्हर्टेड इंटू कार्बोहायड्रेट्स. त्याच्यापासून काय तयार केलं जातं? कार्बोहायड्रेट्स तयार केलं जातं इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. आता सनलाईटचा पण यूज केला जातो आणि प्लांटच्या लीफमध्ये काय प्रेझेंट असतं? क्लोरोफिल. कार्बोहायड्रेट्स आर युटिलाइज्ड फॉर प्रोव्हाइडिंग एनर्जी टू द प्लांट. कार्बोहायड्रेटचा यूज काय केला जातो? प्लांटला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. We will study how this takes place in the next section. The carbohydrates which are not used immediately are stored in the form of starch. तुम्हाला डिटेलमध्ये रिॲक्शन दिलेली, पण कार्बोहायड्रेट जे इमिजिएटली त्याचा सगळा यूज केला जात नाही, ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये यूज केलं जातं. Which serves as the internal energy reserve to be used as and when required by the plant. तर हे जे कार्बोहायड्रेट्स आहे हे स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं आणि जेव्हा जेव्हा प्लांटला गरज असेल त्यावेळी त्याचा यूज केला जातो. अ समवॉट सिमिलर सिच्युएशन इज सीन इन अस. अशाच पद्धतीची सिच्युएशन ह्युमन बिईंग्समध्ये सुद्धा असते. एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते आणि जशी गरज पडेल बॉडीला तसं त्याचा वापर केला जातो. वेअर सम ऑफ द एनर्जी डिराइव्ड फ्रॉम द फूड we eat is stored in our body in the form of glycogen. आता इथं डिफरन्स बघा. प्लांटमध्ये जी एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते ते स्टारच्या फॉर्ममध्ये केली जाते आणि ह्युमनमध्ये जी केली जाते ती ग्लायकोजन. आवर बॉडी इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. आता जे आपण फोटोसिंथेसिस पाहिलं त्याची रिॲक्शन आहे कार्बन डायऑक्साईड हवेतून घेतं एअरमधून. प्लांट हे वॉटर आहे ते सॉइलमधून घेतलं जातं आणि ल्यूज, हा जो ल्यूज आहे या ल्यूजमध्ये हा क्लोरोफिल असतो आणि सनलाईट याचा यूज करून काय तयार केलं जातं? कार्बोहायड्रेट प्रोडक्ट म्हणजेच ग्लुकोज केलं जातं आणि हे बाकी प्रोडक्ट तयार होतात. आता तुम्हाला इथं जो दिलाय तो क्रॉस सेक्शन ऑफ लीफ दिलाय. आता यामध्ये बघा इथं जे आहे म्हणजे व्हेनचा जो सेक्शन इथं दिलेला आहे हा वाला, ह्याचा क्रॉस सेक्शन घेतल्यानंतर हे या पद्धतीनं दिसतं. हा एवढा पार्ट दिसतो इथला सेक्शन घेतल्यानंतर. तर हा जो वरचा जो सेल्सचा पार्ट दिसतोय त्याचं नाव आहे अप्पर इपिडर्मिस आणि खालचा जो हा सेलचा पार्ट आहे त्याला म्हणतात लोअर इपिडर्मिस. आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या सेल्स आहेत तर याच्यामध्ये काय आहे? क्लोरोप्लास्ट. आणि या क्लोरोप्लास्टमध्येच काय प्रेझेंट असतं? क्लोरोफिल, की जे इथं दाखवलेलं आहे बघा क्लोरोफिल. आणि हा क्लोरोफिल गरजेचा आहे फोटोसिंथेसिसच्या रिॲक्शनसाठी, प्रोसेससाठी. ही फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते या पद्धतीनं. तर हा क्लोरोप्लास्ट गरजेचा आहे आणि याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो. ह्या गार्ड सेल्स आहेत. आता इथं स्टेप बाय स्टेप दिलेला आहे. ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट एनर्जी बाय क्लोरोफिल. आता लाईट एनर्जी म्हणजे सनलाईट जे आहे ते ॲब्सॉर्प्शन केलं जातं कशा थ्रू? क्लोरोफिल थ्रू. कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी अँड स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल इंटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आता यामध्ये काय केलं जातं? लाईट एनर्जीचं केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि स्प्लिट म्हणजे असे तुकडे केले जातात. कशाचे? वॉटर मॉलिक्यूलचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये. रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड टू कार्बोहायड्रेट्स. आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे या ठिकाणी हे जे कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं रिडक्शन केलं जातं कार्बोहायड्रेट्स म्हणजेच या ठिकाणी ग्लुकोज दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने ही रिॲक्शन होते. These steps need not take place one after the other immediately. आता ह्या ज्या 3 स्टेप दिलेले आहेत ह्या 3 स्टेप जरुरी नाही आहेत की 1 by 1 व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल डेझर्ट प्लांट्स टेक अप कार्बन डायऑक्साईड ॲट नाईट अँड प्रिपेअर अँड इंटरमिडिएट विच इज ॲक्टेड अपॉन बाय एनर्जी ॲब्सॉर्ब्ड बाय द क्लोरोफिल ड्युरिंग द डे. आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं की जे इथं एक्झाम्पल दिलंय डेझर्ट प्लांट मधलं, तर ते काय करतात नाईटलाच म्हणजे डेझर्ट प्लांट टेक अप कार्बन डायऑक्साईड ॲट नाईट घेऊन ठेवतात आणि इथं इंटरमिडिएट जी स्टेप आहे एनर्जीची जे ॲब्सॉर्ब बाय क्लोरोफिल ही ड्युरिंग डेला केली जाते. म्हणजे ह्या स्टेप पुढं मागं होतात.
वन फर्स्ट स्टेप देन नेक्स्ट देन थर्ड असंच सिक्वेन्सने होतं असं नाही. एन्व्हायरमेंट कसं आहे, प्लॅन्ट त्या ठिकाणची स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यानुसार ह्या तिन्ही स्टेप्स पुढे मागे होतात. Let us see how each of the components of the above reaction are necessary for photosynthesis. आता फोटोसिंथेसिस मध्ये आपण काय बघितलं, आपल्याला कार्बन डायऑक्साईड इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर क्लोरोफिल इम्पॉर्टंट आहे आणि सनलाईट इम्पॉर्टंट आहे. ह्या तिन्ही गोष्टी फोटोसिंथेसिससाठी इम्पॉर्टंट आहेत. If you carefully observe a cross section of a leaf under the microscope, you will notice that some cells contain green dots. म्हणजे ह्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये हे ग्रीन डॉट्स, जसं तुम्हाला सांगितलं ते काय, क्लोरोप्लास्ट. These green dots are cell organelles called chloroplast which contain chlorophyll. ह्याच्यामध्ये काय आहे, क्लोरोफिल आहे. Let us do an activity which demonstrate that chlorophyll is essential for photosynthesis. क्लोरोफिल जे आहे ते फोटोसिंथेसिससाठी इसेन्शियल म्हणजे गरजेचे आहे. CO2 गरजेचे आहे आणि सनलाईट गरजेचे आहे. तर याच्यावरच्या काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत खाली, त्या पाहायच्या आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर या ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक प्लांट घ्यायचं आहे, फॉर एक्झाम्पल मनी प्लांट, आणि त्या ठिकाणी काय करायचं आहे, व्हेरिगेटेड म्हणजे त्याच्या असं पूर्ण प्लांटमध्ये क्लोरोफिल नसणार, लीफमध्ये त्या काही काही ठिकाणीच असणार आहे. आणि ज्या ठिकाणी लीफवरती क्लोरोफिल आहे, हे जे क्लोरोफिल आहे त्या ठिकाणचा पार्ट जो असणार आहे तो ग्रीन कलरचा असणार आहे. Keep the plant in a dark room for 3 days so that all the starch gets used up. आता काय करायचं, आता सुरुवातीला जे प्लांटमध्ये स्टार्च शिल्लक असणार आहे ते यूज करण्यासाठी काय करायचंय, प्लांट ज्या प्लांटच्या पार्टवर किंवा ज्या प्लांटवर आपल्याला एक्सपेरिमेंट करायचं आहे ते काय करायचं आहे, डार्क रूममध्ये ठेवायचं आहे, म्हणजे सनलाईट पासून लांब ठेवायचं आहे. नाव कीप द प्लांट इन सनलाईट फॉर अबाउट 6 hours. आणि त्याच्यानंतर काय करायचं, 3 दिवसानंतर हे जी सनलाईट मध्ये परत 6 तासांसाठी 6 hours 6 तासांसाठी ठेवायचं आहे. प्लक अ लीफ फ्रॉम द प्लांट, मार्क द ग्रीन एरियाज इन इट अँड ट्रेस देम ऑन शीट ऑफ पेपर. मग त्यातून काय करायचं, एक लीफ कट करून घ्यायचं आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रीन एरिया आहे त्या ठिकाणी काय करायचंय, त्याच्यावर पेपर शीट लावून द्यायचंय. डीप द लीफ इन बॉइलिंग वॉटर फॉर अ फ्यू मिनिट, आणि बॉइलिंग वॉटरमध्ये थोड्या वेळासाठी थोड्या मिनिटासाठी ठेवायचं आहे. आफ्टर दिस इमर्स इट अँड बिकर कंटेनिंग अल्कोहोल, नंतर ते अल्कोहोलमध्ये डिप करायचं आहे. केअरफुली प्लेस अबव बिकर इन अ वॉटर बाथ अँड हीट टिल द अल्कोहोल बिगिन्स टू बॉईल. व्हॉट हॅपन्स द कलर ऑफ लीफ, आणि त्याच्यानंतर काय होतं, मग कलरचा लीफ बघायचा आहे. तर हा थोडासा डार्क ब्ल्यू कलर झालेला आहे, कारण याच्यामध्ये आयोडीन सोबत रिॲक्शन झाल्यामुळं काय झालंय बघा इथं, लीफ इन डायल्यूट सोल्युशन इन आयोडीन फॉर अ फ्यू मिनिट्स. नंतर आपण हे आयोडीन मध्ये लीफ ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काय झालं, रिॲक्शन झाल्यामुळं आपण लीफ जे 6 तासांसाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये काय झालं, सनलाईट मध्ये ठेवल्यामुळं परत फोटोसिंथेसिस थोडं झालेलं आहे. मग ते फोटोसिंथेसिस कशामुळे झालं का, तर ह्याच्यामध्ये काय होतं, क्लोरोफिल, आणि त्यानं ते सनलाईट ॲब्सॉर्ब केली आणि त्याच्यामध्ये परत स्टार्च तयार झालं, आणि परत आपण हे लीफ आयोडीन मध्ये ठेवल्यामुळं स्टार्च आणि आयोडीनची रिॲक्शन झाली आणि काय तयार झालेलं आहे, डार्क ब्ल्यू कलर आलेला आहे. इथं तुम्हाला एक डायग्राम दिली आहे. या ठिकाणी जो लीफच्या खालच्या बाजूला एक सेल्स असतात, स्टोमॅटल सेल्स, म्हणजे हा जो पार्ट आहे या पद्धतीनं वाइंड अप असेल तर हा ओपन स्टोमॅटा आहे, आणि या पद्धतीनं जर असेल तर तो क्लोज्ड स्टोमॅटा आहे. आता तुम्हाला नेक्स्ट ऍक्टिव्हिटी एक दिलेली आहे. ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती तुम्हाला ह्याच्यासाठी दिलेली आहे, कार्बन डायऑक्साईड. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, टेक 2 हेल्दी potted plants which are nearly the same size. 2 plotted plant घ्यायचे सेम साईजचे. कीप देम इन अ डार्क रूम फॉर 3 days. 3 days साठी त्यांना डार्क रूम मध्ये ठेवायचं आहे. नाव प्लेस इच प्लांट ऑन सेपरेट ग्लास प्लेट्स. प्लेस वॉच ग्लास containing potassium hydroxide by the side of one of the plants. The potassium hydroxide is used
टू ॲब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड. आता आपण 2 प्लांट घेतले, 3 दिवसांसाठी आपण त्यांना डार्क रूममध्ये ठेवलं. त्याच्यानंतर काय करायचंय, त्याच्यावर एक बेल जार टाकायचंय त्या प्लांटवरती. पण त्यातल्या एका प्लांटच्या शेजारी आपल्याला काय करायचंय, वॉच ग्लास ठेवायचा आणि त्याच्यामध्ये काय ठेवायचंय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आता ह्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं फंक्शन काय असतं, इज युज्ड टू ॲब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड. आता याच्यावर प्लांटच्या वरती आपण बेल जार ठेवल्यामुळं हा एअर मधला जो CO2 आहे तो हा आतमध्ये येणार नाही. इथं पण जो CO2 आहे तो हा आतमध्ये येणार नाही. आणि या वॉच ग्लास मध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड एका प्लांट शेजारी ठेवला आहे, त्यामुळे या ठिकाणी असलेला CO2 सुद्धा काय होणार, हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड काय करणार, ॲब्सॉर्ब करून घेणार. त्यामुळे इथं काय होणार नाहीये, या प्लांटला CO2 मिळणार नाही. पण या प्लांटला काय मिळणार आहे, CO2 मिळणार आहे. आतल्या साईडचा CO2 मिळणार आहे, बाहेरच्या साईडचा मिळणार नाही. आणि ह्या प्लांटला बाहेरचा पण एअर मधला CO2 मिळणार नाही आणि आतला पण मिळणार नाही. कव्हर बोथ प्लांट्स विथ सेपरेट बेल जार्स ॲज शोन इन फिगर. अशा पद्धतीने ह्या बेल जारने हे कव्हर करून घ्यायचे आहेत. आणि नंतर काय करायचंय की ह्या प्लांटच्या 2 आवर्स नंतर टेस्ट घ्यायची. ह्या प्लांटचं एक लीफ घ्यायचंय, ह्या प्लांटचं एक लीफ घ्यायचंय आणि ते काय करायचंय, आयोडीन मध्ये मिक्स करायचं. आपल्याला माहिती आहे स्टार्च प्लस आपण आयोडीनची जर रिॲक्शन केली तर डार्क ब्ल्यू कलर येतो. पण आता ह्याच्यामध्ये त्याच्यावरून आपल्याला समजतं की ह्याच्यामध्ये स्टार्च तयार झालेला आहे की नाही. कारण की स्टार्च कधी तयार होणार आहे, फोटोसिंथेसिस मध्ये जी रिॲक्शन होईल त्याच्यामध्ये जो कार्बोहायड्रेट तयार होतो तेच प्लांट ॲज अ फूड सोर्स, स्टोरेज ऑफ फूड मटेरियल म्हणून स्टार्च लीव्समध्ये ठेवतात स्टोअर करून. पण या ठिकाणी त्यांना CO2च मिळालेला नाहीये ह्या बेल जार मधल्या प्लांटला. त्यामुळं इथं काय होणार नाहीये, या रिॲक्शन मध्ये या लीफला, हे जे लीफ आपण घेणार आहे ज्यावेळी आपण हे आयोडीन मध्ये डिप करू त्यावेळी इथं डार्क ब्ल्यू कलर येणार नाही. कारण का इथं फोटोसिंथेसिसची रिॲक्शन झालेली नाही, कारण की इथं CO2 ह्या प्लांटला मिळालेला नाही. पण ज्यावेळी आपण या ह्याच्यातून हे ज्यावेळी आपण लीफ घेऊ त्यावेळी इथं रिॲक्शन ज्यावेळी आपण करू हे लीफ डीप करू त्यावेळी या लीपला कलर येणार आहे. कारण की या लीपला इथला आतमधला CO2 मिळालेला आहे. म्हणजे आपण 2 एक्सपेरिमेंट बघितले, एक क्लोरोफिलचा की जे फोटोसिंथेसिससाठी क्लोरोफिल इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे, आणि दुसरा बघितला CO2. Based on the 2 activities performed above, can we design an experiment to demonstrate that the sunlight is essential for photosynthesis? आता आपण जे वरचे 2 एक्सपेरिमेंट केले त्याच्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे, तर त्यांनी तर सांगितलं की तुम्ही सनलाईटसाठी तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. तर आपण 2 प्लांट घ्यायचे आणि ते पहिले 3 दिवस वेगवेगळे डार्क रूममध्ये ठेवायचे ते प्लांट. त्यांना सनलाईट पासून दूर ठेवायचे आणि परत ते स्टार्च आणि आयोडीनची टेस्ट घ्यायची. म्हणजे लीफ घ्यायचं, ते आयोडीन मध्ये मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे डार्क रूम मध्ये होतं प्लांट, जे सनलाईट पासून लांब ठेवलं होतं तिथं कलर आलेला नाही आणि जे सनलाईट मध्ये ठेवलेलं होतं त्या ठिकाणी कलर आलेला आहे. त्याच्यावरून समजून जातं की क्लोरोफिल साठी सनलाईट इम्पॉर्टंट आहे. So far we have talked about how autotrophs meet their energy requirements, but they also need other raw materials for building their body. तर ऑटोट्रॉप काय करतात, त्यांचं फूड मटेरियल कसं तयार करतात हे आपण बघितलं फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमधून. परंतु त्यांना अजून रॉ मटेरियलची गरज असते. वॉटर युज्ड इन फोटोसिंथेसिस इज टेकन अप फ्रॉम द सॉइल बाय द रूट्स इन टेरेस्ट्रियल प्लांट्स. टेरेस्ट्रियल प्लांट काय करतात की रूट्सच्या थ्रू वॉटर ॲब्सॉर्ब करतात. अदर मटेरियल्स लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न अँड मॅग्नेशियम आर टेकन अप फ्रॉम द सॉइल. सॉइलमधून बाकीचे पण मटेरियल घेतलं जातं, जसं की नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न अँड मॅग्नेशियम. नायट्रोजन इज इसेन्शियल एलिमेंट युज्ड इन सिंथेसिस ऑफ प्रोटीन. नायट्रोजन हा इसेन्शियल एलिमेंट आहे जो प्रोटीनच्या सिंथेसिसमध्ये आणि अदर कंपाऊंड्सच्या सिंथेसिसमध्ये यूज केला जातो. आता तो कुठून घेतला जातो? दिस इज टेकन अप इन द फॉर्म ऑफ इनऑर्गॅनिक नायट्रेट्स or nitrites, or it is taken up
as organic compounds which have been prepared by bacteria from atmospheric nitrogen. Atmospheric मध्ये नायट्रोजन बॅक्टेरिया असतात. फॉर एक्झाम्पल माहितच आहे रायझोबियम, तर त्याच्यामधून त्या काय करतात, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन ट्रॅप करून ठेवतात रूट्समध्ये आणि ते प्लांटच्या ग्रोथसाठी यूज केला जातो. देन नेक्स्ट, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. इच ऑर्गॅनिझम इज ॲडॅप्टेड टू एन्व्हायरमेंट. प्रत्येक ऑर्गॅनिझम हा अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट ॲडॅप्ट झालेला आहे, म्हणजे त्या पद्धतीने त्याचं बॉडी स्ट्रक्चर त्याच्यामधल्या प्रोसेस होत असतात. द फॉर्म ऑफ न्यूट्रिशन डिफर्स डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ अवेलेबिलिटी ऑफ फूड मटेरियल ॲज वेल ॲज हाऊ इट इज ऑब्टेन्ड बाय द ऑर्गॅनिझम. म्हणजे कशा प्रकारचं फूड अवेलेबल आहे ते ऑर्गॅनिझमकडून कसं ऑब्टेन केलं जातं त्याच्यावर डिपेंड आहे. For example, whether the food source is stationary such as grass अशा प्रकारचं फूड असेल or mobile such as a deer would allow for differences in how the food is accessed and what is the nutritive apparatus is used by cow and a lion. म्हणजे काऊ काय करते, ग्रास खाणार आहे आणि लायन काय खाणार आहे, डिअर खाणार आहे. तर त्यांची जे सिस्टीम आहे तर ती वेगवेगळी असणार आहे. Digestive system. There is a range of strategies by which food is taken in used by the organisms. तर प्रत्येक ऑर्गॅनिझम नुसार जी रेंज आहे फूड घेण्याची ती वेगवेगळी असते. सम ऑर्गॅनिझम्स ब्रेक डाऊन द फूड मटेरियल आउटसाइड द बॉडी अँड देन ॲब्सॉर्ब इट. काही ऑर्गॅनिझम असतात की फूड मटेरियल ब्रेकडाऊन केलं जातं आउटसाइड द बॉडी अँड देन absorb it. Examples for fungi like bread molds, yeast and mushrooms. Others take in whole material and break it down inside the bodies. आणि काही असे की पूर्ण फूड मटेरियल घेतलं जातं आणि बॉडीच्या आत त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं. What can be taken in and broken down depends on the body design and functioning. म्हणजे काय खाल्लं जातं आणि कशा पद्धतीने त्याचं ब्रोकन डाऊन केलं जातं हे बॉडीची जी डिझाईन आहे आणि फंक्शनिंग आहे त्याच्यावर डिपेंड आहे. सम अदर ऑर्गॅनिझम डिराईव्ह न्यूट्रिशन फ्रॉम द प्लांट्स ऑर ॲनिमल्स विदाउट किलिंग देम. दिस पॅरासाइट न्यूट्रिटिव्ह स्ट्रॅटेजी इज युज्ड बाय अ वाईड व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स लाईक कस्कुटा म्हणजेच अमरबेल, टिक्स, लाईस, लीचेस अँड टॅपवॉर्म्स. म्हणजे इथं हे पॅरासाइटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे विदाऊट किलिंग म्हणजे एखाद्या ॲनिमलला किल न करता पॅरासायटिक पद्धतीनं ते न्यूट्रिशन घेतात. म्हणजे टॅपवॉर्मचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. म्हणजे जंत, लहान मुलांच्या पोटात जंत होतात पण ते काय हार्मफुल नसतात पण ते न्यूट्रिशन पूर्ण घेत राहतात. होस्ट ऑर्गॅनिझमचं म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये ते राहिलेले असतात तो. हाऊ डू ऑर्गॅनिझम्स ऑब्टेन देअर न्यूट्रिशन. आता ऑर्गॅनिझम ते त्यांचं न्यूट्रिशन कशा पद्धतीने मिळवतात, तर तुम्हाला इथं अमिबाचं एक्झाम्पल दिलेलं आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सिन्स द फूड अँड द वे इट इज ऑब्टेन्ड डिफर, द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज डिफरंट इन व्हेरियस ऑर्गॅनिझम्स. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. इन सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स द फूड मे बी टेकन इन बाय द एंटायर सरफेस. एंटायर सरफेस म्हणजे आता ह्या अमिबामध्ये काय होतं, अमिबा ज्यावेळी एन्व्हायरमेंटमध्ये जे फूड मटेरियल असतं हे फूड पार्टिकल ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी इथं काय तयार केलं जातं, एक व्हॅक्युअल लाईक स्ट्रक्चर तयार केलं जातं सुडोपोडिया, आणि ते फूड व्हॅक्युअल तयार होतं आणि त्याच्यामध्ये फूड पार्टिकल पूर्णपणे आत घेतला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं डायजेशन होतं. म्हणजे जे मटेरियल बॉडीसाठी गरजेचं आहे ते काढून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर याचं डिफ्युजन म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे ते बॉडीमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये परत रिलीज केलं जातं. बट ॲज द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम इन्क्रीजेस डिफरंट पार्ट्स बिकम स्पेशलाइज्ड टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. आता याच्यामध्ये अमिबाचं दिलं. अमिबा टेक्स इन फूड युझिंग टेम्पररी फिंगर लाईक एक्सटेन्शन ऑफ द सेल surface which fuse over the food particle forming a food vacuole.
हा फूड व्हॅक्युअल इथं तयार केलेला आहे बघा, हा फूड व्हॅक्युअल, आणि याच्यामध्ये फूड घेतलं जातं. इनसाइड द फूड व्हॅक्युअल कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस आर ब्रोकन डाऊन into simpler ones which then diffuse into the cytoplasm. मग कॉम्प्लेक्स सबस्टन्स काय केलं जातं, सिम्पल सबस्टन्स मध्ये ब्रोकन डाऊन केले जातात आणि सायटोप्लाझम मध्ये डिफ्यूज केलं जातं. द रिमेनिंग अनडायजेस्टेड मटेरियल इज मूव्ड टू द सरफेस ऑफ द सेल अँड थ्रोन आउट. आणि अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे आहे ते बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते पॅरामोसियम. पॅरामोसियम जे आहे त्याच्यामध्ये काय होतं, which is also unicellular organism. The cell has a definite shape. ह्या सेलला डेफिनेट शेप असतो, अमिबा सारखा नाही, अमिबाला इनडेफिनेट शेप आहे. अँड फूड इज टेकन इन ॲट अ स्पेसिफिक स्पॉट. आणि एका स्पेसिफिक स्पॉट पासून ते फूड आतमध्ये घेतलं जातं. मग ते फूड जे आहे ते मूव्ह करावं लागणार. मग फूड इज मूव्ड टू दिस स्पॉट बाय द मुवमेंट ऑफ सिलिया which is cover the entire surface of the cell. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीची जर बॉडी असेल ही पॅरामोसियमची, तर याच्या बॉडीवरती पूर्ण काय असतात, सिलिया असतात. पूर्ण बॉडी कव्हर झालेली असते सिलियानं, खूप जवळजवळ असतात ते. आणि याचा एक स्पेसिफिक पॉईंट असतो, त्या पॉईंटमधूनच काय केलं जातं, फूड मटेरियल बॉडीच्या आतमध्ये घेतलं जातं. मग ते फूड मटेरियल जे आहे, फॉर एक्झाम्पल हे फूड मटेरियल आहे, तर सपोज इथं स्पॉट आहे, तर या सिलिया थ्रू हे फूड मटेरियल असं पुढं मूव्ह केलं जातं त्या स्पॉटपर्यंत, आणि मग ते बॉडीच्या आतमध्ये घेतलं जातं. नेक्स्ट पॉइंट, न्यूट्रिशन इन ह्युमन बीइंग्स. आता ह्युमन बीइंग्स मधला न्यूट्रिशन. द एलिमेंटरी कॅनल इज बेसिकली अ लॉंग ट्यूब एक्सटेंडिंग फ्रॉम माउथ टू द एनस. We can see that tube has different parts. Various regions are specialized to perform different functions. What happens to the food once it enters our body? We shall discuss this process here. आता इथं डायग्राम दिलेली आहे ह्युमन एलिमेंटरी कॅनल. तर एलिमेंटरी कॅनल जो आहे तो इथं माउथ पासून सुरू होतो, तो एनस पर्यंत असतो. आणि ही जी ट्यूब आहे ती परत वेगवेगळ्या ठिकाणी जसजशी पुढे पुढे जाईल तसं ह्याचं काय होतं, स्ट्रक्चर आणि फंक्शन चेंज होत जातं या एलिमेंटरी कॅनलचं. म्हणजे या ठिकाणी ही जी आहे तो एसोफेगस आहे, इथं ही पुन्हा स्टमकमध्ये कन्वर्ट झालेली आहे. स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाईन, म्हणजे पाठीमागून येऊन ही स्मॉल इंटेस्टाईन आतल्या बाजूला, आणि हा बाहेरचा पार्ट आहे तो लार्ज इंटेस्टाईन, आणि शेवटी एनस. आणि हा एलिमेंटरी कॅनल जो आहे, म्हणजे ही एकच लॉंग ट्यूब आहे, आणि ह्या लॉंग ट्यूब आहे ते माउथ पासून जी सुरू होते ते एनस पर्यंत आहे. आणि मध्ये जे पार्ट आहेत, इसोफेगसचं फंक्शन वेगळं आहे, स्टमकचं वेगळं आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. तर अशा पद्धतीनं त्याचं साईज, शेप आणि फंक्शन वेगवेगळं आहे. तर या पूर्ण पार्टला, इथून ही ट्यूब जी सुरू झाली माउथ पासून एनस पर्यंत, याला आपण काय म्हणणार, एलिमेंटरी कॅनल. We eat various types of food which has go pass through the same digestive tract. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फूड खातो आणि ते एकाच डायजेस्टिव्ह ट्रॅक मधून जातात. Naturally the food has to be processed to generate particular which are small and same texture. This is achieved by crushing the food with the teeth, since the lining of the canal is softer. The food is also weighted to make its passage smooth. आता सुरुवातीला माउथ मध्ये फूड घेतलं जातं आणि ते टीथ, विथ द हेल्प ऑफ टीथ अँड टंगचा वापर काय होतो, फूड मुएबल होतं माउथ मध्ये, आणि टीथनं बारीक करून ते परत खाली इसोफेगसमध्ये पुश केलं जातं. आणि माउथ मध्ये काय असतं, सलायवा. मग सलायवामध्ये काय असते, सलायवा सिक्रेटेड बाय द सलायव्हरी ग्लँड्स. तर माउथ मध्ये सलायव्हरी ग्लँड्स असतात आणि त्या सलायव्हरी ग्लँड्स मध्ये सलायवा प्रेझेंट असतो. अनदर aspect of the food we ingest is its complex nature. If it is to be absorbed from the alimentary canal, it has to be broken into smaller molecules. This is done with the help of biological catalysts called enzymes. The saliva contains an enzyme called salivary amylase.
आता सलायवरी अमायलेजवर क्वेश्चन विचारलेला आहे बोर्डाला की सलायवामध्ये कोणत्या प्रकारचा बायोकॅटलिस्ट असतो की जो हेल्प करतो फूड ब्रेकडाऊनसाठी. तो आहे सलायवरी अमायलेज. that break down starch which is complex molecule to give simple sugar. आता या ठिकाणी काय होतं, जो कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे स्टार्च त्याचं कशामध्ये कन्व्हर्जन केलं जातं, शुगरमध्ये कन्व्हर्जन केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं. The food is mixed thoroughly with saliva moved around the mouth while chewing by muscular tongue. टंगच्या हेल्पने फूड मूव्ह केलं जातं माउथमध्ये. It is necessary to move the food in a regular manner along the digestive tube so that it can be processed properly in each part. The lining of the canal has muscles that contract rhythmically in order to push the food forward. This peristaltic movement occurs along the gut. आता या ठिकाणी काय सांगितलंय, ज्यावेळी माउथ मधनं चेविंग झाल्यानंतर ज्यावेळी फूड पार्टिकल खाली येतात तेव्हा जी इसोफेगस आहे ह्याच्यामध्ये काय असतात, एक वेगळ्या प्रकारच्या मसल्स असतात. मग हे काय होत असते, कॉन्ट्रॅक्ट होत असते. कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं की असे जे फूडचे छोटे छोटे गोळे तयार केलेले असतात ते वन बाय वन खाली सरकतात. हे सलग खाली येत नाहीत, वन बाय वन खाली सरकतात. एक फूड मटेरियल खाली गेलं की इथं पुन्हा कॉन्ट्रॅक्शन केलं जातं, त्यामुळे वरचा जो फूड मटेरियल आहे तो खाली येत नाही. हा खाली पूर्ण सरकल्यानंतर परत हे रिलॅक्स केलं जातं आणि मग दुसरा फूड मटेरियल खाली येतो. असं हे पूर्ण गटमध्ये पूर्ण खाली ह्याच्यामध्ये अशाच पद्धतीनं या ठिकाणी पण प्रोसेस सुरू असते. डायरेक्ट फूड मटेरियल खाली येत नाही. आणि ह्या मुवमेंटला काय म्हणायचंय, पेरिस्टॅल्टिक मुवमेंट्स. From the mouth, the food is taken to stomach through the food pipe or esophagus. तर याला काय म्हणायचं, ह्या पाईपला esophagus. The stomach is large organ which expands when food enters. हा stomach expand होतो जेव्हा याच्यामध्ये food enter होतो. The muscular walls of the stomach help in mixing the food through the more digestive juices. तर ह्याच्या वॉलमध्ये इकडं डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात आणि काय केलं जातं, ते फूड मटेरियल जे आहे ते पूर्णपणे स्टमकमध्ये आल्यानंतर मिक्स केलं जातं. द डायजेशन इन स्टमक इज टेकन केअर ऑफ बाय द गॅस्ट्रिक ग्लँड्स. आता याच्यामध्ये ज्या ग्लँड्स असतात त्या वॉल्समध्ये त्या गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात प्रेझेंट इन द वॉल ऑफ द स्टमक. स्टमकमध्ये या ठिकाणी गॅस्ट्रिक ग्लँड्स प्रेझेंट असतात. These release hydrochloric acids म्हणजेच HCl रिलीज केलं जातं. व प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम्स कॉल्ड पेप्सिन. आता या ठिकाणी हा पण क्वेश्चन बोर्डाला विचारला गेलाय. या ठिकाणी पेप्सिन पण रिलीज केलं जातं. हे काय करतं, प्रोटीन डायजेस्ट करण्याचं काम करतं. अँड म्युकस. The hydrochloric acid creates an acidic medium which facilitates the action of the enzyme pepsin. ऍसिड काय करतं, हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍसिडिक मीडियम क्रिएट करतं की काय होईल, त्यामुळं पेप्सिन पण रिलीज होईल. What other function do you think is served by the acid? The mucus protects the inner lining of the stomach from the action of the acid under normal condition. आता या म्युकसचं फंक्शन काय असते की ऍसिडिक पासून ह्याच्यापासून नॉर्मल लेवल म्हणजे स्टमकचे आतले जे लाइनिंग आहे इनर लाइनिंग त्याला प्रोटेक्ट करणं. We have often heard adults complaining about acidity. मग HClचं प्रमाण ऍसिडचं प्रमाण वाढलं की आपण कंप्लेनिंग म्हणजे मोठे लोक म्हणतात की ऍसिडिटी वाढलेली किंवा ऍसिडिटी झालेली. Can this be related to what has been discussed above? The exit of food from the stomach is regulated by a sphincter muscles which releases in the small amount into the small intestine. आता फूड खाली कुठं जाणार आहे, स्मॉल intestine मध्ये. From the stomach the food now enters the small intestine. This is the longest part of the alimentary canal which is fitted into a compact space because of extensive cooling. आता या ठिकाणी हे जे आहे ते
स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि हे कॉलिंग मध्ये आहे. हे दिसते या पद्धतीचं हे कॉलिंग आहे, कारण की हा एलिमेंटरी कॅनल मधला हा सर्वात मोठा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईन, आणि हा कॉलिंग करून या पार्ट मध्ये पूर्ण बसवलेला आहे. The length of the small intestine differs in various animals depending on the food eat. आता स्मॉल इंटेस्टाईनची लेंथ आहे ती ॲनिमलचे फूडवर डिपेंड आहे. हर्बिओरस इटिंग ग्रासेस म्हणजे जे ॲनिमल्स ग्रास खातात त्या ॲनिमल्सला हर्बिओरस ॲनिमल्स म्हणतात. नीड्स अ लॉंगर स्मॉल इंटेस्टाईन टू अलाउ द सेल्युलोज टू बी डायजेस्टेड. आता जे हर्बिओरस प्लांट आहेत, जे ॲनिमल्स आहेत जे ग्रास खातात, त्यांच्यामध्ये लॉंगर स्मॉल इंटेस्टाईन असते, कारण की त्याच्यामध्ये सेल्युलोज असतं आणि ते डायजेस्ट करावं लागतं. याच्यावर पण बोर्डाला क्वेश्चन विचारलेला आहे. मीट इज इझियर टू डायजेस्ट, हेन्स कार्निओरस ॲनिमल्स म्हणजे जे ॲनिमल्स मीठ खातात, लाईक टायगर्स हॅव अ शॉर्टर स्मॉल इंटेस्टाईन, आणि हे लगेच डायजेस्ट होतं, इझियर असतं. सेल्युलोज डायजेस्ट करायला ॲज कम्पेअर टू मीठ वेळ लागतो. त्यामुळं हे स्मॉल इंटेस्टाईन जे आहे ती लॉंग आहे आणि स्मॉल इंटेस्टाईन कार्निओरसमध्ये कशी आहे, शॉर्ट आहे. The small intestine is a site of complete digestion of carbohydrate, protein and fats. तर ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट्सचं डायजेशन होतं. इट रिसिव्ह द सिक्रेशन ऑफ द लिव्हर अँड पँक्रीज फॉर द पर्पज. आता यामध्ये लिव्हर आणि पँक्रीज मधून जे सिक्रेशन म्हणजे ज्युसेस येतात त्याच्यानुसार या तिन्हीचं डायजेशन होतं. द फूड कमिंग फ्रॉम द स्टमक इज ॲसिडिक. आता जे फूड येतं स्टमक मधून ते कसं आहे, ॲसिडिक आहे, कारण की त्या ठिकाणी काय झालं होतं, HCl रिलीज झालेलं होतं. हॅज टू बी मेड अल्कलाईन फॉर द पँक्रेटिक एन्झाईम्स टू ॲक्ट, आणि त्याला अल्कलाईन बनवलं जातं. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, पँक्रेटिक एन्झाईम्स रिलीज केलं जातं. बाईल ज्यूस फ्रॉम द लिव्हर अकम्प्लिशेस दिस इन ॲडिशन टू ॲक्टिंग ऑन फॅट्स. आता बाईल ज्यूस कशासाठी हे केला जातो, तर फॅट्सवर म्हणजे त्याच्यावरती त्याचे ॲक्शन होते. फॅट्स आर प्रेझेंट इन द इंटेस्टाईन इन द फॉर्म ऑफ लार्ज ग्लोब्युल्स विच मेक्स इट डिफिकल्ट टू एन्झाईम्स टू ॲक्ट ऑन देम. आता फॅट्स जे असतात ते लार्ज ग्लोब्युल्स म्हणजे मोठे गोळे असतात त्या पद्धतीने असतात, तर त्याला स्मॉल केलं जातं. बाईल साल्ट्स ब्रेक डाऊन देम डाऊन इनटू स्मॉलर ग्लोब्युल्स इन्क्रीजेस द इफिशियन्सी ऑफ एन्झाईम्स ॲक्शन. This is similar to the emulsifying action of soaps on dirt that we have learned about in chapter 4. म्हणजे चॅप्टर 4 मध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे की जे सोपची जे ॲक्शन होते डर्ट क्लॉथवर किंवा डर्टवर, त्याच ॲक्शन या एन्झाईम्सच्या होत असतात. म्हणजे आता या ठिकाणी आहे बाईल डक्ट, हे जे दाखवलेलं आहे बाईल डक्ट आणि पँक्रीज, हे या ठिकाणाहून काय केलं जातं की ह्या म्हणजे ह्याच्यामधलं जे डायजेशन एन्झाईम्स आहे ते सिक्रेट केलं जातं. द पँक्रीज सिक्रेट्स पँक्रेटिक ज्यूस. पँक्रेट काय सिक्रेट करणार आहे, पँक्रेटिक ज्यूस विच कंटेन्स एन्झाईम्स लाईक ट्रॅप्सिन. त्याच्यामध्ये कोणता एन्झाईम असणार आहे, ट्रॅप्सिन, फॉर डायजेस्टिंग प्रोटीन. ह्याच्यामुळे काय होणार, प्रोटीन डायजेस्ट होणार. and lipase for breaking down implicit fats. The wall of the small intestine contain glands which secrete intestinal juice. आता जी वॉल आहे स्मॉल इंटेस्टाईनची त्याच्यामध्ये ज्या ग्लँड्स आहेत त्या काय सिक्रेट करतात, इंटेस्टायनल ज्यूस. The enzymes present in it finally convert the proteins to amino acid. शेवटी काय होतं, प्रोटीनचं अमिनो ॲसिडमध्ये कन्व्हर्ट होतं. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट इंटू ग्लुकोज, कार्बोहायड्रेटचं ग्लुकोजमध्ये, अँड फॅट्स इंटू फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. प्रोटीनचं कन्व्हर्जन होतं अमिनो ॲसिडमध्ये, कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोजमध्ये, अँड फॅटचं कन्व्हर्जन होतं फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉलमध्ये.
डायजेस्टेड फूड इज टेकन अप बाय द वॉल्स ऑफ द इंटेस्टाईन. आता जे फूड डायजेस्ट झालेलं आहे ते इंटेस्टाईनच्या वॉलमधून परत आतमध्ये घेतलं जातं. द इनर लाइनिंग ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन हॅज न्यूमरस फिंगर लाईक प्रोजेक्शन्स कॉल्ड विली विच इन्क्रीजेस द सरफेस एरिया फॉर ॲब्सॉर्प्शन. म्हणजे सपोज ही वॉल आहे तर याच्या आतमध्ये असे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात. ह्या फिंगर लाईक प्रोजेक्शनला काय म्हणायचं आहे? विली. The villi are richly supplied with blood vessels which take the absorbed food to each and every cell of the body where it is utilized for obtaining energy, building up new tissues and the repair of old tissues. आता ह्या ज्या विली असतात त्याच्यामध्ये काय असतात? जास्त प्रमाणात ब्लड सप्लाय करणाऱ्या व्हेसल्स असतात आणि त्या एनर्जीचा यूज कशासाठी केला जातो? बिल्डिंग अप न्यू टिश्यूज अँड रिपेअर ऑफ ओल्ड टिश्यूज. The unabsorbed food is sent into large intestine where its wall absorb more water from material. आता जे अनॲब्सॉर्ब्ड फूड जे आहे ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं ज्या ठिकाणी वॉटर आहे. द रेस्ट ऑफ मटेरियल इज रिमूव्ड फ्रॉम द बॉडी व्हाया ॲनस. आणि उरलेलं जे मटेरियल आहे, जे वेस्ट मटेरियल आहे ते ॲनस थ्रू बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. द एक्झिट ऑफ दिस वेस्ट मटेरियल इज रेग्युलेटेड बाय द ॲनल स्फिंक्टर. तर अशा पद्धतीने हे न्यूट्रिशन प्रोसेस आहे. फर्स्ट प्रोसेस लाईफ प्रोसेसेसमधली. नेक्स्ट प्रोसेस आहे रेस्पिरेशन. आता या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. या ठिकाणी एक टेस्ट ट्यूब घ्यायची 2 आणि एका दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे? लाईम वॉटर घ्यायचं आहे आणि एका टेस्ट ट्यूबमध्ये पिचकारीनं एअर पास करायचे थ्रू पिचकारी आणि दुसरी जी ट्यूब घ्यायची तिथं थ्रू माउथ काय करायचं आहे? इथून एअर पास करायचे. आता माउथमधून जी एअर येणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? CO2 असणार आहे. त्यामुळे हे जे लाईम वॉटर आहे ते कसं होणार आहे? मिल्की होणार आहे. म्हणजे CO2चं प्रमाण आहे म्हणजे रेस्पिरेशन होते. रेस्पिरेशनमध्ये काय होतं? आपण रेस्पिरेशन करतो म्हणजे O2 घेतो आणि काय करतो? कार्बन डायऑक्साईड सोडतो. तर यामध्ये काय आहे? रेस्पिरेशन होते आणि कार्बन डायऑक्साईड यातून पास झाल्यामुळं लाईम वॉटर जे आहे ते मिल्की झालेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिलेली टेक सम फ्रूट ज्यूस ऑर शुगर सोल्युशन अँड ॲड सम ईस्ट टू धिस. Take this mixture in a test tube filled with 1 hollowed cork. Fill the cork with a bent glass tube. Dip the free end of the glass tube into a test tube containing freshly prepared lime water. काय करायचं आहे की एका ह्याच्यामध्ये टेस्ट ट्यूबमध्ये काय घ्यायचं आहे? फ्रूट ज्यूस किंवा शुगर सोल्युशन घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण सपोज घेतलं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे? ईस्ट पण ॲड करायचं आहे आणि या ठिकाणी एक हुक किंवा असा कॉर्क लावून त्याच्यामधून एक टेस्ट ट्यूब सोडून द्यायचे एका बिकरमध्ये आणि बिकरमध्ये काय घ्यायचं आहे? लाईम वॉटर घ्यायचं आहे. लाईम वॉटर. मग काय होणार? इथं ईस्ट टाकल्यामुळे इथं फर्मेंटेशन होणार आणि फर्मेंटेशनमुळे काय होणार? इथं जो CO2 तयार होईल तो CO2 याच्यामधून पास होणार आणि हा CO2 जाणार इथं लाईम वॉटरमध्ये आणि ज्यावेळी CO2 लाईम वॉटरमध्ये इथं ह्याच्या थ्रू पास होईल तेव्हा हे लाईम वॉटर काय कसं होणार? मिल्की. म्हणजे आपल्या इथं काय लक्षात आलं की इथं रेस्पिरेशन झालेलं आहे, CO2 पास झालेला आहे. आता रेस्पिरेशनमध्ये 2 पॉईंटमध्ये किंवा 2 स्टेपमध्ये घडतं. पहिल्यांदा जे रेस्पिरेशन होतं त्याच्यामध्ये काय असते? ब्रिदिंग. जसं की आपण O2 घेतला, CO2 सोडला आणि प्लॅन्ट काय करतात? CO2 घेतात आणि O2 सोडतात. आणि दुसरी जी ॲक्टिव्हिटी असते ती सेल्युलार ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे सेल्युलारमध्ये ज्या पद्धतीचं रेस्पिरेशन होतं तर ते यामध्ये दिलेलं आहे. We have discussed nutrition in organism in the last section. आत्ताच आपण काय केलं? आपण न्यूट्रिशनचा पार्ट बघितला.
The food material taken in during the process of nutrition is used in cells to provide energy for various life processes. आता जो न्यूट्रिशनमध्ये जे फूड मटेरियल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी प्रोसेस होऊन एनर्जी तयार झालेली त्या एनर्जीचा वापर कशासाठी केला जातो? वेगवेगळ्या प्रकारच्या लाईफ प्रोसेसेस परफॉर्म करण्यासाठी. Diverse organisms do this in different ways. Some use oxygen to break down glucose completely into carbon dioxide. आता काही ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं की ऑक्सिजनच्या थ्रू ब्रेकडाऊन केलं जातो ग्लुकोजचं कशामध्ये? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. Some use other pathways that do not involve oxygen. आणि काहीमध्ये ऑक्सिजन प्रेझेंट नसतो. In all cases, the first step is breakdown of the glucose, a 6 carbon molecule, into a 3 carbon molecule. आता फर्स्ट जी स्टेप असते त्याच्यामध्ये जो 6 कार्बन मॉलिक्यूल आहे तो 3 कार्बन मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट केला जातो म्हणजेच पायरुवेट मध्ये. पायरुवेट हा 3 कार्बन मॉलिक्यूल आहे. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम. आणि ही प्रोसेस कशामध्ये होते? सायटोप्लाझम मध्ये होते. फर्दर द पायरुवेट मे बी कन्व्हर्टेड इनटू इथेनॉल अँड कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर हे जे पायरुवेट आहे त्याचं इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये कन्व्हर्जन होतं. दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन ईस्ट ड्युरिंग फर्मेंटेशन. आणि ही प्रोसेस कशामध्ये होते? ईस्ट मध्ये होते फर्मेंटेशनच्या वेळेला. सिन्स दिस प्रोसेस टेक्स प्लेस इन द अब्सेन्स ऑफ एअर म्हणजे ऑक्सिजन, या ठिकाणी ऑक्सिजन नसतो म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो? अनएरोबिक रेस्पिरेशन. ब्रेकडाऊन ऑफ पायरुवेट युझिंग ऑक्सिजन टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया. आणि या ठिकाणी पायरुवेटचं सुद्धा पायरुवेटचं ब्रेकडाऊन केलं जातं विथ द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि हे कुठं होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. या ठिकाणी डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये इथे दिलेलं आहे. आता फर्स्ट स्टेप त्यांनी काय सांगितली की ग्लुकोज जो आहे 6 कार्बन कंपाऊंड त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? पायरुवेटमध्ये होतं. हे पायरुवेट 3 कार्बन कंपाऊंड. आणि ही प्रोसेस कशामध्ये होते? सायटोप्लाझम मध्ये होती. सायटोप्लाझम तुम्हाला माहिती आहे ही सेल आहे. सेलमध्ये इथं न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस आणि हा जो कडेचा सेल मेम्ब्रेन आहे ह्याच्यामधली जे स्पेस आहे या ठिकाणी सायटोप्लाझम असतो आणि या ठिकाणी ही प्रोसेस होती. आणि त्याच्यानंतर हे जे पायरुवेट आहे ह्या पायरुवेट सुद्धा ब्रेकडाऊन केला जातो. तो 3 वेजने 3 टाईप्स म्हणजे हा एक टाईप आहे, हा सेकंड आणि हा थर्ड. अशा पद्धतीनं पायरुवेटचं पण ब्रेकडाऊन केला जातो. आता फर्स्ट जो आहे तो ईस्टमध्ये आहे म्हणजे अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे अनएरोबिक प्रोसेस. तर या ठिकाणी हा जो पायरुवेट आहे त्याचं कन्व्हर्जन इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये होतं आणि ह्यावेळी काय होते? एनर्जी रिलीज होते. आणि देन ऑक्सिजन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रिया सुद्धा कुठं असतो की सेलमध्ये हा न्यूक्लियस आणि इथं हे सायटोप्लाझममध्ये ज्या सेल ऑर्गॅनिलीज आहेत त्यापैकी एक आहे मायटोकॉन्ड्रिया. आणि त्याच्यामध्ये इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. त्या ठिकाणी पायरुवेटचं ब्रेकडाऊन होतं कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि या ठिकाणी पण एनर्जी रिलीज होते. म्हणजे आता ह्याच्यामधला डिफरन्स बघायला गेला तर सपोज एरोबिक ऑक्सिजन आणि अनएरोबिक ऑक्सिजनमध्ये जर डिफरन्स सांगायचं असेल तर हे एरोबिक ऑक्सिजन आहे इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि ह्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही. पुन्हा एरोबिक रेस्पिरेशन हे कशामध्ये होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन कशामध्ये इथं सांगितलंय? ईस्टमध्ये होतं. आणि या ठिकाणी कमी एनर्जी रिलीज होते आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जास्त एनर्जी रिलीज होते. Then next, sometimes when there is a lack of oxygen in our muscle cells म्हणजे बॉडीमधल्या ज्या मसल सेल्स असतात तिथं जर ऑक्सिजनची कमतरता असेल तर another pathway for breakdown of pyruvate is taken. Here the pyruvate is converted into lactic acid which is also a 3 carbon molecule. This buildup of lactic acid in our muscles
ड्युरिंग सडन ॲक्टिव्हिटी कॉजेस क्रॅम्प्स. आता ही जी कधी क्रिएट होतं, ज्यावेळी ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं, क्रॅम्प्स म्हणजे क्रॅक होतात त्यावेळेला म्हणजे लॅक ऑफ ऑक्सिजन असेल तर मसल्समध्ये ही ॲक्टिव्हिटी होते आणि त्यावेळी लॅक्टिक ॲसिड तयार होतो. तो पण 3 कार्बन मॉलिक्युल कंपाऊंड आहे आणि एनर्जी रिलीज होते. आता ही जी सेल्युलर ॲक्टिव्हिटी आहे रेस्पिरेशनमधली, तर ह्याच्यामध्ये ही जी फर्स्ट स्टेप आहे, ह्या फर्स्ट स्टेपमध्ये ग्लुकोज पायरुवेटमध्ये कन्व्हर्ट होतो आणि ही प्रोसेस आहे ती सायटोप्लाझममध्ये होते. आणि ह्या ज्या 3 प्रोसेस आहेत, म्हणजे ह्या ज्या 3 टाईप आहेत, तर ह्याच्या आधी फर्स्ट स्टेप हीच आहे. ही स्टेप झाल्यानंतर मग जर पायरुवेट ईस्टमध्ये काय होतं, त्याचं इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये ब्रेकडाऊन होऊन एनर्जी रिलीज होते. नंतर लॅक ऑफ ऑक्सिजन म्हणजे मसल सेल्समध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि एनर्जी रिलीज होते. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होतं आणि एनर्जी रिलीज होते. आणि फर्स्ट स्टेप याच्यामध्ये या तिन्हीमध्ये कॉमन आहे. The energy released during cellular respiration is immediately used to synthesize a molecule called ATP, which is used to fuel all other activities in the cell. आता ही जी एनर्जी रिलीज झालेली आहे ती ज्या मॉलिक्युलमध्ये हे असते त्याला ATP म्हणतात आणि त्याची सेलच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी एनर्जी वापरली जाते. In this process, ATP is broken down, giving rise to a fixed amount of energy which can drive the endothermic reactions taking place in the cell. आता ATP जो मॉलिक्यूल आहे तो कसा तयार होतो, ATP प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेटचा एक मॉलिक्यूल, देन एनर्जी तयार होते ATP. Since the aerobic respiration pathway depends on oxygen, aerobic organisms need to ensure that there is a sufficient intake of oxygen. We have seen that plants exchange gases through stomata. आपण पाहिले की प्लांट हे स्टोमॅटा थ्रू गॅसेस एक्सचेंज करतात. And the large intercellular space ensure that all cells are in contact with air. Carbon dioxide and oxygen are exchanged by diffusion. कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन म्हणजे डिफ्युजनच्या थ्रू इथं एक्सचेंज केले जातात. Thus cells are away from them and out into the air. The direction of diffusion depends upon the environment condition, the requirements of the plant. At night, when there is no photosynthesis occurring, CO2 elimination is the major exchange activity going on. During the day, CO2 generated during respiration is used up for photosynthesis. Hence, there is no CO2 release. Instead, oxygen release is the major event at this time. म्हणजे काय केलं जातं, प्लॅन्टमध्ये डेला CO2 काय केला जातो, ॲब्सॉर्ब केला जातो आणि नाईटला CO2 रिलीज केला जातो आणि डेला O2 घेतला जातो. आणि हा जो CO2 आहे ह्याचा फोटोसिंथेसिसमध्ये यूज केला जातो. Animals have evolved different organs for the uptake of oxygen from the environment and for getting rid the carbon dioxide process. Animals काय करतात, O2 घेतात डेला आणि CO2 रिलीज करतात. Terrestrial animals can breathe the oxygen in the atmosphere, but animals that live in water need to use the oxygen dissolved water. आता टेरेस्ट्रियल ॲनिमल्स काय करतात की एअरमधला ऑक्सिजन म्हणजे ॲटमॉस्फिअरमधला ऑक्सिजन घेतात, पण जे ॲनिमल्स आहेत जे वॉटरमधले आहेत त्यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला ऑक्सिजन घ्यावा लागतो. Since the amount of dissolved oxygen is fairly low compared to the amount of oxygen in the air. आता ऑक्सिजन जो आहे डिझॉल्व्ह झालेला याचं कम्पॅरिझन जर केलं आपण ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन म्हणजे जो एअरमध्ये ऑक्सिजन असतो तर वॉटरमधला ऑक्सिजन जो असतो तो कमी असतो. द रेट ऑफ ब्रिदिंग इन ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम इज मच फास्टर दॅन सीन इन टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम. आणि त्यामुळं ॲक्वॅटिक जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांचा ब्रिदिंग रेट असतो तो फास्ट असतो. फिशेस टेक इन वॉटर थ्रू देअर माउथ. फिशेस काय करतात, माउथमधून वॉटर घेतात अँड फोर्स इट
पास्ट द गिल्स, आणि ते फोर्सने गिल्समध्ये पास करतात आणि त्याच्या थ्रू काय केला जातो, डिझॉल्व्ड ऑक्सिजन ब्लडमध्ये घेतला जातो थ्रू गिल्स. Terrestrial organisms use the oxygen in the atmosphere for respiration. Terrestrial organisms respiration साठी atmosphere मधला ऑक्सिजनचा यूज करतात. This oxygen is absorbed by different organs in different animals. All these organs have structure that increases the surface area which is in contact with the oxygen-rich atmosphere. Since the exchange of oxygen and carbon dioxide has taken place across the surface, this surface is very fine and delicate. म्हणजे काय केलं जातं, हे ह्युमन मधली सिस्टीम आहे. म्हणजे आपल्या ह्युमन मध्ये लंग्स असतात आणि त्याच्यामध्ये जर एअर घेतली तर आतमधली जी स्पेस आहे ती वाढवली जाते, तर जास्त एअर आतमध्ये यावी आणि ऑक्सिजन मिळावा. In order to protect the surface, it usually placed within the body, so there is have to be passage that will take air to this area. म्हणजे त्या एरियामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणात येण्यासाठी. In addition, there is a mechanism for moving the air in or out the area where the oxygen is absorbed. In human beings, air is taken into the body through the nostril. आता ह्युमन बिंग्सची रेस्पिरेटरी सिस्टीम इथं दिलेली आहे. तर ह्युमन बिंग थ्रू नॉस्ट्रिल्स काय करतात, एअर घेतात. द एअर पासिंग थ्रू द नॉस्ट्रिल इज फिल्टर्ड बाय फाईन हेअर्स दॅट लाईन पासेस. तर हेअर्स, नॉस्ट्रिल्समध्ये जे हेअर्स असतात त्याच्या थ्रू एअर फिल्टर केली जाते. The passage is also lined with mucus which helps in the process. From here, the air passes through the throat into the lungs. आणि by throat, air कुठं जाते, lungs मध्ये जाते. Rings of cartilage are present in the throat. These ensure that the air passage does not collapse. Air passage collapse होऊ नये म्हणून थ्रोट म्हणजे थ्रोट मध्ये काय असतं, रिंग्स ऑफ कार्टिलेज. इथं डायग्राम मध्ये दाखवले आहेत ह्या ज्या रिंग्स आहेत, रिंग्स ऑफ कार्टिलेज. इथून काय होतं, नॉस्ट्रिल्स थ्रू एअर ज्यावेळी आत येते, रिंग्स ऑफ कार्टिलेज मधून जी एअर आहे ते लंग्स मध्ये जाते. हे जे दोन पार्ट दाखवलेले आहेत हे लंग्स आहेत, लंग्स, आणि ह्या वरच्या आहेत त्या रिब्स. आणि नंतर ही जी एअर आहे ते खाली हे ब्रँच होत जाते. हे जे ट्यूब आहे त्याला ब्रॉन्च्युअल्स, छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये. आणि हा जो ब्रँच्युअल्स आहे तो इथं दाखवलाय सेक्शन, आणि हा आतमध्ये पूर्ण असा ट्यूब लाईक स्ट्रक्चर मोठा होत जातो. त्याच्यामध्ये अल्व्हिओलाय ह्या सॅक असतात आणि ह्या सॅकच्या आतमध्ये स्पेसमध्ये एअर पास होते. Within the lungs, the passage divides into smaller and smaller tubes, which finally terminate into balloon-like structures, which are called alveoli, singular alveolus. The alveoli provide a surface where the exchange of gases take place. आता हे alveoli काय करतात, सरफेस प्रोव्हाइड करतात गॅस एक्सचेंज करण्यासाठी. The wall of the alveoli contain an extensive network of blood vessels, as we have seen in earlier years. When we breathe in, we lift out ribs and flatten our diaphragm, and the chest activity becomes large a result. Because of this, air is sucked into the lungs, fills expanded alveoli. The blood brings carbon dioxide from the rest of the body for release into the alveoli, and the oxygen in the alveolar air taken up into the alveolar blood vessels to be transported to the all cells to the body. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे जे अल्व्हिओलाई आहे तर हे आतमध्ये अशा पद्धतीचं ह्याचं स्ट्रक्चर असतं आणि ह्याच्यामध्ये सगळ्या ब्लड सेल्स, कॅपिलरीज सेल्स असतात आणि ह्याच्यामध्ये ब्लड फ्लो होत असतो. आणि इकडून काय येणार आहे, एअर येणार आहे. या एअरमध्ये काय असणार आहे, O2. तर इथं गॅसेस एक्सचेंज केले जातात. O2 इथं ब्लडमध्ये घेतला जातो आणि हे ब्लड आहे ह्याच्यामधला CO2 इकडं बाहेर
सोडला जातो. अशा पद्धतीनं गॅसेस एक्सचेंज होतो. आणि त्यावेळी ह्या ज्या रिब्स आहेत किंवा हा जो डायफ्रॅगमा आहे तो ब्रीदिंग करताना ह्याची अप अँड डाऊन ह्याची ऍक्टिव्हिटी होत असते. The lungs always contain residual volume of air so that there is sufficient time for oxygen to be absorbed and for the carbon dioxide to be released. आता lungs मध्ये थोड्याशा प्रमाणात सफिशियंट एअर असते का तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍब्सॉर्ब केला जावा व्यवस्थितपणे आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जावा. When the blood size of animals is large, the diffusion pressure alone cannot take care of oxygen delivery to all parts of the body. Instead, respiratory pigments take up oxygen from the air in the lungs and carry to the tissues which are deficient in oxygen before releasing it. In human being, the respiratory pigment is hemoglobin, which has a very high affinity for oxygen. आता ह्याच्यामध्ये जो रेस्पिरेशन थ्रू जो ऑक्सिजन घेतलेला आहे तो बॉडीच्या पार्टला मिळाला पाहिजे. तर ब्लडमध्ये जे हिमोग्लोबिन असतं ह्युमन बिंगमध्ये, हे हिमोग्लोबिन जे असतं ह्याला हा ऑक्सिजन काय करतो, हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनला कॅरी करतो आणि ब्लड बॉडीच्या पार्टला ज्या पद्धतीनं जातं तर त्या ठिकाणी ऑक्सिजन दिला जातो. This pigment is present in the red blood corpuscles. Carbon dioxide is more soluble in water than oxygen is and hence is mostly transported in the dissolved form in our blood. Next process is transportation. ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन इन ह्युमन बिंग्स. आता जे फूड मटेरियल वगैरे बॉडीमध्ये तयार झालेलं आहे किंवा बाकीचे जे कंपोनंट बॉडीमध्ये ट्रान्सफर करावे लागतात तर त्याच्यासाठी कशाची गरज लागणार, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमची. We have seen in previous section the blood transports food, oxygen and waste material in our bodies. आता ब्लड काय ट्रान्सपोर्ट करणार आहे, फूड, ऑक्सिजन अँड वेस्ट मटेरियल बॉडीमध्ये. अबाउट ब्लड बिंग अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज. आता ब्लडमध्ये काय असतात, कनेक्टिव्ह टिश्यूज. अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड कन्सिस्ट ऑफ फ्लुइड मीडियम कॉल्ड प्लाझ्मा. आता ब्लडमध्ये जे फ्लुइड मीडियम आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लाझ्मा. इन विच द सेल्स आर सस्पेंडेड. प्लाझ्मा ट्रान्सपोर्ट फूड, कार्बन डायऑक्साईड अँड नायट्रोजनस वेस्ट इन डिझॉल्व्ड फॉर्म. आता प्लाझ्मा काय ट्रान्सपोर्ट करतो, फूड, कार्बन डायऑक्साईड अँड नायट्रोजनस वेस्ट जो डिझॉल्व्ड फॉर्ममध्ये असतो. ऑक्सिजन इज कॅरीड बाय द रेड ब्लड कॉर्प्युस्कल्स. ऑक्सिजन कशा थ्रू हे केला जातो, कॅरी आरबीसीस थ्रू. मेनी अदर सबस्टन्सेस लाईक साल्ट्स आर ऑल्सो ट्रान्सपोर्टेड बाय द ब्लड. म्हणजे बाकीचे पण जे सबस्टन्स आहेत लाईक साल्ट्स हे पण काय केले जातात, ट्रान्सपोर्ट केले जातात. वी दस नीड अ पंपिंग ऑर्गन. आता हे सगळे जे मटेरियल आहे, फूड असेल, ऑक्सिजन, वेस्ट मटेरियल, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजनस वेस्ट आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला एका सिस्टीमची गरज आहे. नाही मग एक त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गन लागणार आहे, पंपिंग ऑर्गन. तो काय असणार आहे, हार्ट. तो काय करणार, टू पुश ब्लड अराउंड द बॉडी. ब्लड पूर्ण बॉडीमध्ये पुश करण्याचं काम करणार. देन सेकंड कशाची गरज पडणार आहे, अ नेटवर्क ऑफ ट्यूब्स. म्हणजे ब्लड फ्लो होण्यासाठी जाण्यासाठी एका वेगळ्या ट्यूबची गरज असणार, नेटवर्क. टू रीच ऑल द टिश्यूज अँड अ सिस्टीम इन प्लेस टू एन्श्युअर दॅट धिस नेटवर्क कॅन बी रिपेअर्ड इफ डॅमेज्ड. आणि अशा सिस्टीमची गरज असणार आहे की हे नेटवर्क जर कुठं डॅमेज झालं तर ते रिपेअर करता आलं पाहिजे. म्हणजे पहिले एकतर आपल्याला कशाची गरज असणार आहे, पंपिंग ऑर्गन म्हणजे हार्टची गरज असणार आहे. दुसरी कशाची, नेटवर्क ऑफ ट्यूब. आणि तिसरी कशाची गरज असणार आहे, अशी सिस्टीम की जे रिपेअर करू शकते जर काही डॅमेज झालं तर. आता इथं पहिला ऑर्गन दिलेला आहे, पंपिंग ऑर्गन, हार्ट. The heart is a muscular organ which as big as our fist. हार्ट कसला ऑर्गन आहे, मस्क्युलर ऑर्गन आहे.
Because both oxygen and carbon dioxide have transport by the blood, the heart has different chambers to prevent the oxygen-rich blood from mixing with the blood containing carbon dioxide. आता जे हे हार्ट आहे याच्यामध्ये ह्याला 4 चेंबर्स आहेत. म्हणजे जर आपण इथून एक कट घेतला, हा जर घेतला तर हे 4 चेंबर्स आहेत. हा एक आहे, हा एक, देन हा आणि हा. तर याच्यामधून एक काय केलं जातं म्हणजे डिवायडेशन, एक वॉल असते डिवायडिंग वॉल, त्याला काय म्हणायचंय सेप्टम. आणि इकडच्या बाजूला कसलं ब्लड आहे हार्टमध्ये, लेफ्ट साईडला ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि इकडच्या बाजूला जे ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. आणि हे ब्लड मिक्स होऊ नये म्हणून इथं एक डिवायडिंग वॉल असते, त्याला म्हणायचं सेप्टम. The carbon dioxide rich blood has to reach the lungs for the carbon dioxide to be removed. आता हे कार्बन डायऑक्साईड ब्लड जे असतं ते कुणीकडे जातं, लंग्सकडे जातं. लंग्सकडे म्हणजे जे लंग्सशी रिलेटेड ही जी आर्टरी आहे याला आर्टरी म्हणायचं हार्टच्या या, तर त्याला पल्मोनरी म्हणायचं कारण हे हार्टशी लंग्सशी रिलेटेड आहे. And the oxygenated blood from lungs has to be brought back to the heart. आणि हार्टकडे काय केलं जातं, ब्लड आणलं जातं. कशासाठी आणलं जातं तर बॉडीच्या प्रत्येक पार्टला प्रोव्हाइड करण्यासाठी. This oxygen rich blood is then pumped to the rest of the body. आणि त्या ठिकाणाहून हे काय केलं जातं, बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टला हा ब्लडचा सप्लाय केला जातो. Oxygen-rich blood from the lungs comes to the thin-walled upper chamber of the heart on the left atrium. The left atrium relaxes when it is collecting this blood. It then contracts while the next chamber. आता डायग्रामच्या थ्रू आपण समजून घेऊ. आता हा हार्ट आहे आणि ह्याच्यामध्ये डिवायडेशन झालेलं आहे बाय सेप्टम, कारण ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड मिक्स होऊ नये म्हणून. आता हा जो पार्ट आहे तो आहे लेफ्ट आट्रियम. आता लेफ्ट आट्रियम मध्ये काय होतं, लंग्स कडून जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते या चेंबर मध्ये येतं. आणि ज्यावेळी हे ब्लड येतं त्यावेळी हा चेंबर थोडा रिलॅक्स होतो. रिलॅक्स म्हणजे हा एक्सपांड होतो कारण की ह्याच्यामध्ये ब्लड जास्तीत जास्त यावं. आणि देन हे जे आलेलं ब्लड आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये पाठवलं जातं आणि त्यावेळी हा थोडा कॉन्ट्रॅक्ट होतो खालचा लेफ्ट व्हेंट्रिकल, त्यामुळे ब्लड पुश केलं जातं आणि खाली लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. आता ही जी लेफ्ट आट्रियमची जी वॉल असते ती थिन असते ॲज कम्पेअर टू लेफ्ट व्हेंट्रिकल, आणि ह्याची जी असते ती थिक वॉल असते. डिफरन्स तुम्हाला दिसेल, पण ही थिक वॉल आहे कारण की याच्यामध्ये जास्त प्रेशर क्रिएट होतं. कारण की या लेफ्ट व्हेंट्रिकल मधून काय होतं, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे पुन्हा ह्या आर्टामधून थ्रू बॉडी पार्टला पाठवलं जातं. मग इथं जास्त फोर्स लागतो, त्यामुळे ह्याची जी वॉल जी असते व्हेंट्रिकलची ती जास्त थिक असते ॲज कम्पेअर टू आट्रियम. आणि त्याच्यानंतर हे जे याच्यामध्ये काय होतं, हे जे राईट आट्रियम आहे ह्याच्यामध्ये पण ज्यावेळी ब्लड येतं, हे जे ब्लड येतं ते व्हेरियस बॉडी पार्ट पासून येतं. जे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं हे ब्लड आत येताना हा पार्ट रिलॅक्स होतो, म्हणजे ह्याच्यामध्ये स्पेस निर्माण केली जाते. मग ब्लड आतमध्ये येतं आणि आल्यानंतर पुन्हा इथं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं, त्याच्यामुळे काय होतं, ह्या ब्लड प्रेशरने व्हेंट्रिकलमध्ये जातं. आणि देन हे ब्लड जे कार्बन डायऑक्साईड ब्लड जे आहे ते परत कुठं पाठवलं जातं, ऑक्सिजनेटेड होण्यासाठी लंग्सकडे पाठवलं जातं. आणि मग लंग्सकडे पाठवल्यानंतर तिथं परत ते ब्लड ऑक्सिजनेटेड केलं जातं. म्हणजे हार्टमध्ये ब्लड दोनदा येतं, एकदा राईट साईडला येतं आणि एकदा लेफ्ट साईडला होतं, म्हणजे ब्लडचं सर्क्युलेशन दोनदा होतं. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, डबल सर्क्युलेशन. म्हणजे इकडे एकदा ब्लड येतं आणि नंतर इकडे एकदा ब्लड येतं. आता या डायग्राममध्ये दाखवले की कशा पद्धतीनं ऑक्सिजन ब्लडमध्ये जातो थ्रू लंग्स. आता हे हार्ट आहे, ह्या हार्टमधून काय होतं, ही जी पल्मोनरी हा जो शब्द लिहिलेला आहे तो हा लंग्सशी रिलेटेड आहे. तर त्या लंग्समधून जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे
ते हार्टमध्ये येतं. हार्टमध्ये आल्यानंतर ते परत कुठं जातं, बॉडी पार्टकडे जातं. आता जाताना काय होतं, ही जी आर्टरी आहे, ज्यावेळी ब्लड हार्टकडून बॉडी पार्टकडे जातं ज्या ट्यूब थ्रू, त्याला म्हणायचं आहे आर्टरी. आणि ही आर्टरी पुन्हा कशामध्ये कन्व्हर्ट होते, हा एक आपण पार्ट समजूया की हा एक बॉडी ऑर्गन आहे कोणता पण. आणि पुन्हा हे छोट्या छोट्या ज्या म्हणजे ही आर्टरी आहे ती छोट्या छोट्या ट्यूब्समध्ये कन्व्हर्ट होते, त्याला म्हणायचं कॅपिलरीज. आणि ह्या बॉडी पार्टमध्ये हे ऑक्सिजनेटेड ब्लड यूज केलं जातं, त्याच्यामधलं ऑक्सिजन. आणि देन पुन्हा ह्या कॅपिलरीज पुन्हा एका ट्यूबमध्ये कन्व्हर्ट होतात, त्याला काय म्हणायचं, व्हेन. आणि व्हेन काय करते की बॉडीकडून आलेलं जे ब्लड आहे ते परत कुठं पाठवते, हार्टकडे पाठवते. म्हणजे आर्टरी काय करतात, हार्टकडून ब्लड जे आहे ते बॉडी पार्टकडे पाठवलं जातं आणि बॉडी पार्टकडून जे ब्लड आहे ते हार्टकडं पाठवलं जातं व्हेन थ्रू. आणि देन हार्टमध्ये ब्लड आल्यानंतर परत हे ब्लड कुठं पाठवलं जातं, लंग्सकडे पाठवलं जातं, पल्मोनरी आर्टरी किंवा लंग्स आर्टरी थ्रू लंग्स. आणि पुन्हा लंग्समध्ये छोटे छोटे कॅपिलरीज असतात, म्हणजे आपण मगाशी पाहिलं त्या पद्धतीनं. आणि त्यामधून परत गॅसेस एक्सचेंज केला जातो, O2 दिला जातो आणि CO2 काढून घेतला जातो. आणि परत हे ब्लड परत ह्याच्याकडे हार्टकडे पाठवलं जातं. तर या ठिकाणी 2 वेळा ब्लडचं सर्क्युलेशन होतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, दिस इज नोन ॲज डबल सर्क्युलेशन. Then next, the force that blood exerts against the wall of vessel is called a blood pressure. आता ब्लड प्रेशर जे मेजर केलं जातं त्याच्यामध्ये व्हेंट्रिकल सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन झालं की जे ब्लड प्रेशर होतं, आणि व्हेंट्रिकल डायस्टॉल म्हणजे रिलॅक्सेशन झालं की त्याच्यामध्ये जे नॉर्मल सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे त्याच्यामध्ये 120 mm of Hg आणि डायस्टॉलिक प्रेशर जे आहे ते 80 mm of Hg. देन सेकंड पार्ट जो आहे तो द ट्यूब्स म्हणजे नेटवर्क ब्लड वेसलचं. आर्टरीज आर द वेसल्स विच कॅरी ब्लड अवे फ्रॉम हार्ट टू व्हेरियस ऑर्गन्स टू द बॉडी. आर्टरी काय करतात, हार्टपासून बॉडीच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सला ब्लड प्रोव्हाइड करतात. Since the blood emerge from the heart under the high pressure, the arteries have thick. आर्टरी कशा असतात, thick. Elastic walls असते. Veins collect the blood from the different organs and bring it back to the heart. वेन काय करतात, ब्लड कलेक्ट करतात आणि हार्टकडे आणतात. They do not need thick wall because the blood is no longer under the pressure. या ठिकाणी ब्लडचं प्रेशर जास्त वेळ नसतं. Instead they have walls that ensure that the blood flows only in one direction. मग वेन्स ज्या असतात त्या बॉडी पार्टकडून हार्टकडे ब्लड ट्रान्सपोर्ट करत असतात. मग हे ब्लड रिटर्न येऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये काय असतो, वॉल्स असतो. On reaching an organ tissue, the artery divides into smaller and smaller vessels, bring to blood contact with all the individual cells. The smallest vessels have walls which are 1 cell thick and are called capillaries. म्हणजे जेव्हा आर्टरी एखाद्या ऑर्गनमध्ये जातात त्यावेळी त्याचं कन्व्हर्जन छोट्या छोट्या कॅपिलरीजमध्ये होतं. Exchange of material between blood and surrounding cell takes place across thin wall. आणि ह्याची जी थिन वॉल आहे त्याच्यामधून एक्सचेंज होतं मटेरियलचं. The capillaries then join together to form veins convey the blood away from the organ or tissue. आणि नंतर ह्या कॅपिलरीज पुन्हा एकत्र येऊन एक ट्यूब तयार होते, त्याला आपण काय म्हणणार आहे, व्हेन. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो होता तो मेंटेनन्स. मग त्याच्यामध्ये प्लेटलेट्सचा मेन रोल असतो की ज्या ठिकाणी काय होतं का एखादी इंज्युर्ड वगैरे असेल किंवा एखादी आर्टरी आहे, व्हेन आहे किंवा ट्यूब आहे आणि ती जर एखाद्या ठिकाणी क्रॅक झाली, काय झालं तर त्या ठिकाणी हे जे डॅमेज झालं तर ते रिपेअर करण्याचं काम केलं जातं. म्हणजे ब्लड क्लॉट होऊन त्या ठिकाणी ती जी व्हेन्स आहे ती डॅमेज्ड व्हेन रिपेअर केली जाते.
आता इथे एक पार्ट दिलेला आहे लिम्फा. देन नेक्स्ट पार्ट इज लिम्फ. There is another type of fluid also involved in transportation. हे सुद्धा ट्रान्सपोर्टेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे. दिस इज कॉल्ड लिम्फ और टिश्यू फ्लुइड. त्याला दुसरं नाव काय आहे? टिश्यू फ्लुइड. थ्रू द प्रोसेस प्रेझेंट इन द वॉल्स ऑफ कॅपिलरीज सम अमाउंट ऑफ प्लाझ्मा, प्रोटीन्स अँड ब्लड सेल्स escape into intercellular space in the tissues to form the tissue fluid or lymph. म्हणजे ज्या सेल्स असतात त्या सेल्सच्या मध्ये जी जागा शिल्लक राहिलेली असते त्याला इंटरसेल्युलर स्पेस असते, त्याच्यामध्ये टिश्यू फ्लुइड किंवा लिम्फ असतं. इट इज सिमिलर टू द प्लाझ्मा. हे प्लाझ्मा सारखंच फ्लुइड आहे ब्लडचं, बट कलरलेस. हे कलरलेस आहे अँड कंटेन्स लेस प्रोटीन. इट कंटेन्स लेस प्रोटीन. लिम्फ ड्रेन्स into lymphatic capillaries फ्रॉम द इंटरसेल्युलर स्पेस. ह्या इंटरसेल्युलर स्पेस मध्ये लिम्फॅटिक कॅपिलरीज असतात. which join to form large lymph vessels that finally open into large veins. Lymph carries digested and absorbed fat. आता लिम्फ काय कॅरी करतात? डायजेस्टेड अँड absorbed fat from intestine and drained excess fluid from extracellular space back into the fluid. एक्स्ट्रासेल्युलर स्पेस मधले जो फूड आहे ते पण घेतात आणि ते परत ब्लड मध्ये ते मिक्स करतात. आता ह्युमन बिंग्स मधलं ट्रान्सपोर्टेशन होतं. आता आहे ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. आता प्लांटचं जे ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते त्याच्यामध्ये 2 सेल्स इम्पॉर्टंट आहेत किंवा सिस्टीम्स जे आहे ते एक आहे झायलेम आणि सेकंड आहे फ्लोएम. झायलेम काय करते? वॉटर ट्रान्सपोर्ट करते आणि फ्लोएम जे आहे प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजेच काय? फूड ट्रान्सपोर्ट करते. आता जे छोटे प्लांट असतात इथं वरती हे सांगितले आहे ह्या पॅरेग्राफमध्ये, जे छोटे प्लांट असतात त्याच्यामध्ये काय होतं? डिफ्युजन होऊन बाय प्रोडक्ट किंवा वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकला जातो किंवा ट्रान्सपोर्ट केला जातो. पण जे मोठे प्लांट आहेत, मोठे प्लांट म्हणजे जिथं असं रूट्स पूर्ण प्लांट बॉडी स्ट्रक्चर आहे आणि वरच्या बाजूला हा एरियल पार्ट आहे, तर ह्याच्यामध्ये हा डिस्टन्स जो आहे वरचा एरियल पार्ट आणि रूट मधला हा जितका जास्त असेल तिथं काय एक ट्रान्सपोर्ट सिस्टीम गरजेची असते. आणि ती जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे प्लांट मध्ये आहे ती आहे झायलेम आणि फ्लोएम. तर झायलेम काय करतो? वॉटर ट्रान्सपोर्ट करतो आणि फ्लोएम जो आहे तो फूड ट्रान्सपोर्ट करतो. ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर इन झायलेम टिश्यू व्हेसल्स and tracheids of root, stem and leaves are interconnected to form a continuous system of water conducting channels reaching all parts of plants. At the root, cell in contact with soil activity take up ions. This creates a difference in the concentration of these ions between root and soil. आता या ठिकाणी काय सांगितलंय? सेकंड की प्लांट मधले जे रूट्स असतात ते रूट्स म्हणजे आजूबाजूची जी सॉइल असते ह्या सॉइल्स मधून काय करतात? इथे या ठिकाणी आयन्स वेगवेगळे घेतलेले असतात. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढले की मग इथं काय तो ऑस्मोसिस म्हणजे काय? इकडच्या बाजूने वॉटर या सॉइल मधून या ठिकाणी एंट्री करतं आणि वॉटर थ्रू परत हे काय केलं जातं? वरच्या बाजूला हे पुश केलं जातं आणि प्लांटच्या पार्टला प्रोव्हाइड केलं जातं. स्टेरिली पुश्ड टुवर्ड्स म्हणजे वरच्या बाजूला पुश करून झायलेम काय करतात? वॉटर प्रोव्हाइड करतात प्लांटला. देन नेक्स्ट the water which is lost through the stomata is replaced by water from the xylem vessels in the leaf. आता इथं तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये भेटले या ठिकाणी स्टोमॅटो असतो. स्टोमॅटोच्या ह्याच्यातून काय तो वॉटर वेपरायझेशन झालं तर झायलम व्हेसल्स काय करतात? वॉटर प्लांटला प्रोव्हाइड करतात. In fact, vaporization of water molecule from the cells of the leaf creates a suction which pulls the water from the xylem cells of roots. आता ह्या रूट्स मध्ये झायलम सेल्स असतात आणि या ठिकाणी काय होतं? इव्हॅपोरेशन झालं की ह्या सेल्स काय करतात? इथं सक्शन करतात म्हणजे पुल करतात, ओढतात वॉटर. त्यामुळे रूट मधून वॉटर परत कुठं जातं? प्लांट कडे
जातं. This loss of water in the form of vapor from the aerial part of the plant is known as transpiration. ट्रान्सपिरेशन कशाला म्हणायचं आहे की जे वॉटर लॉस होतो प्लॅन्टचा वॉटर लॉस थ्रू व्हेपर, हा जो एरियल पार्ट आहे ह्या एरियल पार्टच्या वरती वेपरायझेशन होऊन जो वॉटर लॉस होतो तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे ट्रान्सपिरेशन. Thus transpiration helps in the absorption and upward movement of water and mineral dissolved in it from root to the leaves. ट्रान्सपिरेशन मुळे काय होतं अपवर्ड मुवमेंट होते मिनरल वॉटरची जे प्लांटला प्रोव्हाइड होतात. द इफेक्ट ऑफ रूट प्रेशर इन ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर इज मोर इम्पॉर्टंट ॲट नाईट. ड्युरिंग द डे when the stomata are open the transpiration pool becomes the major driving force the movement of water in xylem. डेला स्टोमॅटा म्हणजे ज्यावेळी ओपन असतो तर त्यावेळेला काय होतं मुवमेंट होते आणि वॉटर जे आहे ते झायलम थ्रू वरती जातं. झायलम आणि फ्लोएम ह्या ज्या आहेत ते व्हॅस्क्युलर टिश्यू आहेत. देन ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. So far we have discussed the transport of water and mineral of plant. Let us consider how the product of metabolic process, particularly photosynthesis, are moved from leaves where they are formed to other parts of the plant body. आता त्याच्यामध्ये काय होतं फोटोसिंथेसिसमध्ये तयार झालेले प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट केले जातात. दिस ट्रान्सपोर्ट ऑफ सोल्युबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज कॉल्ड as ट्रान्सलोकेशन. दिस ट्रान्सपोर्ट ऑफ सोल्युबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस म्हणजे फोटोसिंथेसिसचे जे सोल्युबल प्रोडक्ट आहेत ते ट्रान्सपोर्ट केले जातात त्यालाच काय म्हणायचं ट्रान्सलोकेशन. आणि कशाच्या थ्रू ट्रान्सपोर्ट केले जातात फ्लोएमच्या थ्रू ट्रान्सपोर्ट केले जातात. देन नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती एक्सक्रिशन. आता एक्सक्रिशनमध्ये ह्युमन बिईंगची एक्सक्रिशन सिस्टीम इथं दिलेली. तर याच्यामध्ये ही जी आहे ती लेफ्ट किडनी या बाजूला असणार आहे ती राईट किडनी, देन लेफ्ट रिनल व्हेन, देन आता हे जे युरेटर आहे लेफ्ट युरेटेड इकडच्या बाजूला जो असणार आहे तो राईट युरेटर, देन हे युरिनरी ब्लॅडर अँड देन युरेथ्रा. आता किडनीमध्ये फिल्टर करून जे वेस्ट मटेरियल आहे ते युरिनरी ब्लॅडर थ्रू युरेटर थ्रू युरिनरी ब्लॅडरपर्यंत ही जी सॅक आहे याच्यामध्ये आणलं जातं आणि देन ते युरेथ्रा थ्रू आउट ऑफ बॉडी टाकलं जातं. आता प्रत्येक ठिकाणी एक स्पेशल फंक्शनाइज्ड सेल्स असतात. तर किडनीमध्ये ज्या सेल्स असतात त्या सेल्सला म्हणायचं आहे नेफ्रॉन. आणि नेफ्रॉनमध्ये जो मेन पार्ट असतो तो हा असतो बोमेन्स कॅप्सूल आणि त्याच्यामध्ये काय असतात ग्लोमेरुल्स. तर ह्याच्यामधून काय केलं जातं फिल्ट्रेशन केलं जातं आणि ह्या फिल्ट्रेशन थ्रू वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकले जातात आणि जे इथं जे ट्यूब आहे ह्या ट्यूबमधून जे गरजेचे प्रोडक्ट आहेत जसं की एक्सेस प्रमाणात वॉटर झालं असेल काही मिनरल्स वगैरे असतील तर ते परत ह्याच्यामध्ये घेतले जातात. Some substance the initial filtrate such as glucose, amino acid, salts and major amount of water. तर ते प्रोडक्ट कोणते आहेत ग्लुकोज, अमिनो ॲसिड, साल्ट आणि जास्त प्रमाणात वॉटर असेल तर परत ते रिॲब्सॉर्ब केले जातात. म्हणजे सिलेक्टिव्ह जे आहेत प्रोडक्ट ते परत रिॲब्सॉर्ब केले जातात. आता वॉटर जे आहे ते कशा पद्धतीने ॲब्सॉर्ब केलं जातं एक्सेस वॉटर बॉडीमध्ये. तर ते किती वॉटर एक्सेस प्रमाणात वॉटर डिपेंड आहे बॉडीमध्ये अँड हाऊ मच ऑफ डिझॉल्व वेस्ट देअर इज टू बी एक्सक्रेटेड. आणि डिझॉल्व्ड वेस्ट किती प्रमाणात आहे एक्सक्रेट करण्यासाठी आणि तुमच्या बॉडीमध्ये वॉटर किती प्रेझेंट आहे जास्त प्रमाणात ह्या दोन्हीवर डिपेंड असते की किती प्रमाणात वॉटर रिअब्सॉर्ब करायचं. याच्यावरती बोर्डाला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर जे युरिन फॉर्मेशन होतं किडनीमध्ये पुन्हा एक लॉंग ट्यूब म्हणजे जी युरेटर आणि त्याच्या थ्रू ते युरिनरी ब्लॅडरपर्यंत पोचवलं जातं आणि देन युरेथ्रा ते बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. आता हे जे आहे ते आर्टिफिशियल किडनी म्हणजे इथं डायलिसिस
म्हणजे ते जे नेफ्रॉन स्ट्रक्चर आपण बघितलं की ज्यामध्ये जे वेस्ट म्हणजे एक्सेस प्रमाणातलं जे वॉटर वगैरे ते जे प्रोसेस होते नेफ्रॉनमध्ये ती प्रोसेस याच्यामध्ये होते आणि ही आर्टिफिशियल किडनी आहे, या ठिकाणी डायलिसिस होतं. देन एक्सक्रीशन इन प्लांट. Plants are completely different strategy for excretion than those animals. Animal पेक्षा plant मध्ये वेगळी स्ट्रॅटेजी आहे. Oxygen itself can be through of as a waste product generated during photosynthesis. Photosynthesis मध्ये oxygen as a waste product बाहेर टाकला जातो. We have discussed earlier how plant with oxygen deal with oxygen as well as CO2. म्हणजे प्लांट ऑक्सिजन आणि CO2 म्हणजे डेला काय होतं, ऑक्सिजन बाहेर टाकला जातो आणि नाईटला प्लांट काय करतात, ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतात. दे कॅन गेट राईड ऑफ एक्सेस वॉटर बाय ट्रान्सपिरेशन. अँड ट्रान्सपिरेशन थ्रू काय केलं जातं, एक्सेस वॉटर जे प्लांटमध्ये असतं ते बाहेर टाकलं जातं. फॉर अदर वेस्टेज प्लांट फॅक्ट दॅट मेनी ऑफ देअर टिश्यूज कन्सिस्ट ऑफ डेड वॉल्स. प्लांटचे जे डेड वॉल्स असते ते प्लांटचं वेस्ट मटेरियलच असतं. दॅट दे कॅन इव्हन लूज सम पार्ट सच ॲज लिव्ज. म्हणजे काही लिव्ज जे असतात ते सुद्धा प्लांटपासून गळून पडतात. त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल साठवलं जातं आणि मग ते लिव्ज प्लांटपासून कट होऊन साईडला पडतात. मेनी प्लांट वेस्ट प्रोडक्ट आर स्टोर्ड इन द सेल्युलर व्हॅक्युल्स. प्लांटमध्ये सेल्युलर व्हॅक्युलमध्ये सुद्धा वेस्ट प्रोडक्ट साठवून ठेवलं जातं आणि waste product may be stored in leaves that fall off. Other waste products are stored as resins and gums. जे resin and gums असतं ते सुद्धा प्लांटचं वेस्ट प्रोडक्ट आहे, especially in old xylem. Plants also excrete some waste substance into the soil around them. प्लांटच्या बाजूला जी सॉइल आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्लांट काय करते, वेस्ट मटेरियल एक्सक्रीट करते. तर अशा पद्धतीने हा चॅप्टर संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशन पाहिलं आहे, रेस्पिरेशन पाहिलं आहे, ट्रान्सपोर्टेशनची सिस्टीम अँड देन एक्सक्रीशन.